नमस्कार मंडळी. हास्य आणि आनंद यांची नव्यानं भेट घडवून तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, तू भेटशी नव्याने या मालिकेच्या निमित्तानं टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय आणि या विनोदी मंचावर देखील या AIच्या निमित्तानं आता विनोद निर्मिती होणार आहे. चला बघूया ती कशी होतीये ते. हाय सई, हाय प्रसाद. हाय. आपला इंडस्ट्रीत असं म्हणतात की संधी ही नेहमी मिस्ड कॉल देत असते. आपण अलर्ट राहिलं पाहिजे. पण आज माझ्या बाबतीत संधीने मला डायरेक्ट कॉल केला यार. प्रसाद, काय काम मिळाले तुम्हाला? 35,000 पर डे. काय बोलतो? मला समीर चौगुलीला 35,000 पर डे? नाही रे, हे अनबिलिव्हेबल आहे यार. आणि सोपं काम आहे रे, काय फार कठीण पण काम नाहीये. मी फायनली ठरवलं, बस झालं यार आता. नको ते धुळीने माखलेले स्टुडिओचे दार, नको ती ऑक्सिमीटर घेऊन बसलेली रागीट चेहऱ्याची डॉक्टर, नको यापुढे वर्षातून एकदाच हसणारा दशरथ शिरसाट, नको ते को आर्टिस्ट समोर हे दादा दादा म्हणणारी मागे वळलं की असं हसणारे. नको नको ते अप्रोच बदलला, अप्रोच बदला, नको ते काही नाही बदलायचं आहे. 35,000 पर डे यार प्रसाद. आणि सांगू, एकच माणूस आहे याच्या मागे, एकच माणूस, देव माणूस यार. मला वाटलं नव्हतं. सुबोध भावे. काय बोलतो? ओ माय गॉड यार, सच अ जेम ऑफ अ पर्सन. प्रसाद यार, त्यांनी मला स्वतःहून फोन केला, मला सांगितलं यार सम्या एक काम आहे, तूच करू शकतोस यार. मला इज गॉड फॉर मी यार. म्हणजे एवढं ग्रेट आहे यार. सुबोध भावे ग्रेट आहे रे. बाकी कोणी असो. आय एम सॉरी, तो पहिला, तू दुसरा. प्रसाद आजपर्यंत आय एम सॉरी प्रसाद. आय एम रिअली व्हेरी सॉरी. येस येस एक्सक्यूज मी. हाय. हॅलो सर. हॅलो. हाऊ आर यू ऑलवेज ऑन टाइम? मला कळत नाही, दहिसरला राहून चर्चगेटला हा माणूस वेळेवर कसा काय येऊ शकतो? सर, आय फील पॅशन अँड टॅलेंट. नाईस वेल सेड. येस, ऑलवेज इट फॉलोज, पॅशन ऑलवेज फॉलो. या सर, हां. तुमचं 3 दिवसांचं शूट होतं आणि आज तुमचा 3रा दिवस आहे, जो पूर्ण होईल आता. हा तुमचा चेक. 10,500 एवढाच कसा चेक? एवढा TDS कापलात तुम्ही? सर, 1,05,000 आहेत सर. ओ माय गॉड, सॉरी. सॉरी, मला दिसला नाही तो एकदम. 1,00,000चा चेक आता बऱ्याच दिवसानंतर आला समोर ना, म्हणून हे झालं. इट्स ओके इट्स फाईन. यार थँक्यू यार. म्हणजे आज 3रा दिवस सुरू व्हायचा आहे आणि तुम्ही मला चेक हातात दिलात यार. म्हणजे हे तुमचं काम आहे, त्याचा मोबदला आहे. दॅट्स इट. नाही, बरोबर आहे, अगदी बरोबर. पण हे खूप आपण झालं यार. कामाला सुरुवात करूया. हो हाय, थँक्यू सुबोध यार. आय लव्ह यू. येस. आपण मिस चेतना, उरल्या सुरलेल्या सगळ्या मेजरमेंट्स घेऊन टाका आणि देन इट्स Yes, sir. Yes, sir. चला पटपट करा. मेजरमेंट्स घ्यायचे आहेत अजून तुम्हाला? या. गेले 3 दिवस तुम्ही मेजरमेंट्सच घेता. मला कळत नाही म्हणजे काय या, आहे ते. सर, हाच काम काय आहे पण मला हे का? कळेल सांग ना, सर, सांग ना. कळेल. हात समोर करा. हो करतो. जस्ट एक टाइमपास. दुसरा हात वर करा सर. दुसरा. तो सरळ राहू दे. करंगळी करंगळी सर, करंगळी. कट्टी. तर्जनी. तर्जनी सर, तर्जनी. हो. मला लक्षात नाही आलं. तर्जनी म्हणजे एक नेमका कुठला अवयव देखा नाही. हे काय तुम्ही माप काय घेताय? ते जीप सर, जीप बाहेर काढा. हो, जीप बाहेर काढतो. जीप कशाला? म्हणजे तू कॉस्ट्युम काय, जिबीला चड्डी बिड्डी शिवताय की काय? ॲक्युरेट आहे. ओके. हे मला खरंच कळत नाहीये. गेले 3 दिवस तुम्ही माझ्याकडून फक्त काही एक्सप्रेशन्स घेताय, नंतर याचं माप त्याचं माप, सगळ्या अवयवाचं काय? माप घेतलं सर, एक्झॅक्टली. कळेल सर, कळेल. काय? एकदा जांभई द्या. हां, एक मिनिट. मोठी द्या, अजून मोठी द्या, थोडीशी मोठी द्या. ओके. खोका सर. असं एकदम एकदा सांगितलं नाही. परत खोका. एकदा एक पेर. हे काय काम आहे? ओके
ओके. एक्सक्यूज मी, मला खरंच कळत नाहीये. या आम्ही उत्सुकता- सांगणार, सगळं सांगणार. चेतना, तुम्ही ते रेकॉर्ड करायला घ्या. आपल्याला काही रिॲक्शन्स पण त्यांच्या Yes, रेकॉर्ड sir, करायचे. yes, sir, yes. सर तुम्ही या पोझिशनवर या, इथे बसा बसा, ठोकळ्यावर बसा. रोल साऊंड, रोल Roll. कॅमेरा, ऍक्शन, रोलिंग ठेवा मी सांगेपर्यंत. ते हमरे का तुमरे का करा. हे हमरे या 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 हमरे को तुमरे को थे जाने का है, हमरे को मालूम नहीं है. नाही कट, रोलिंग ठेवा. ओके, आता हे करा, सल्यूट करा तुमचा. ये मेरे yep. येस येस, नाईस नाईस. आता अजून काय? हे सर जा. हा, ती फेवरेट रिॲक्शन आहे मिस चेतना. ऍक्च्युली ही रिॲक्शन द्यायला तो चेहरा लागतो मला समोर, पण तो इथं नाही आहे. ठीक आहे. अरे हे चल जा, चल क्या बात आहे. कट इट. झालं हे काम झालंय म्हणजे झालेलं. हे काय आहे प्लीज मला सांगा. मला उत्सुकता माझी ताणली गेली आहे. काय सगळं घेत आहे? 3 दिवस झाले. आम्ही सांगतो 3 Yes, दिवस yes. आम्ही तुमचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. Yes, of course. आणि आम्ही एक समीर चौगुले तयार केलेला आहे. समीर चौगुले तयार केलाय म्हणजे मी ओरिजिनल समीर चौगुले आहे ना, मग समीर चौगुले तयार केला म्हणजे काय म्हणजे मला नाही, आम्ही AI ची मदत घेतलेली आहे. AI ची म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी आम्ही एक समीर चौगुलेचा सॉफ्टवेअर तयार केलेला आहे. हुबेहूब तुमच्यासारखा, सेम डिट्टो, काहीच फरक नाही. नाही पण हे होय, हे असं काय केलं म्हणजे तुम्ही ओरिजिनल समीर चौगुले आहे ना, मग तुम्ही तो मला नाही कळत आहे काय तुम्ही म्हणताय ते. मिस चेतना प्लीज. येस सर, आम्ही काय केलंय कालपासून ना, तुमचे एक्सप्रेशन्स, तुमच्या हालचाली आणि काही अक्षरं तुमच्याकडून जी बोलून घेतली होय ती आम्ही सगळी एकत्र केलेली बरं. आहे. आणि ज्यांना समीर चौगुले हवा असेल त्यांना ते आमच्या सॉफ्टवेअरनी समीर चौगुले पुरवणार. हा, अरे पण हे कुठलं सॉफ्टवेअर तुम्ही समीर चौगुलेचा सॉफ्टवेअर तयार केलं तुम्ही? येस, समीर चौगुलेचं आणि सॉफ्टवेअर. समीर चौगुले पुरवणार तुम्ही? येस. एक मिनिट, तुम्ही मला न विचारता हे काय केलं तुम्ही? मी आहे ना, मी जिवंत आहे ना. हा, पण हा समीर चौगुले 100 ठिकाणी एकाच वेळी असू शकतो का? नाही, नसू शकतो. एक्झॅक्टली, आमचं सॉफ्टवेअर असू शकतं. एक मिनिट, काय सॉफ्टवेअर काय आहे हे मला कळलं पाहिजे. आमच्या सॉफ्टवेअरचं नाव आहे 24 तास समीर चौगुलेला घ्या. येस सर. कमाल सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअरचं नाव आहे? Yes. 24 तास समीर चौगुलेला घ्या. इझी ऍक्सेस आहे, लगेच कळायला पाहिजे ना लोकांना. अरे काय हे- कसलं सॉफ्टवेअर आहे? थेट आहे रे, हे डायरेक्ट थेट आहे, हे इझी नाही आहे यार. एक्झॅक्टली. एक मिनिट, हे तुम्ही माझी परमिशन का नाही काढलीत? म्हणजे मी इथेच आहे, तुम्ही समीर चौगुले पुरवताय सगळीकडे. What is this nonsense यार? तुम्ही शांत व्हा, तुम्ही Calm बसा, down, sir. तुम्ही बसा, Calm- तुम्ही अरे, बसा. पाणी घ्या, घ्या. बसून 3 घ्या. दिवसापासून मला तुम्ही हे करा ते करा, सर, जिभेचं पाणी तुम्ही हे घ्या, करा. पाणी घ्या. पाणी घ्या काय पाणी घ्या. एक मिनिट सर, मी तुम्हाला उदाहरण देते म्हणजे काय तुम्हाला ते कळेल. एका कंपनीला सर एक जाहिरात करून हवी होती, ज्या जाहिरातीत त्यांना समीर चौगुले हवा होता. ते काल आमच्याकडे आले आणि आम्ही त्यांना आमचं सॉफ्टवेअर दिलं. समीर चौगुले, काल ज्या तुमच्या सगळ्या रिॲक्शन्स आम्ही घेतल्या, आमच्या टीमनी समीर चौगुलेला त्यात घालून ते सगळी जाहिरात रेडी केली आणि त्यांना देऊन टाकली सर. जाहिरात केलीत माझी? येस सर. अरे पण मला तुम्ही विचारलंच नाही जाहिरात करून. तुम्ही त्यांना कुठली जाहिरात सर केली? सर तुम्ही बघा, दाखवा ना, सांगत का? मी प्ले करते. मी इथे असताना एक मिनिट, माझी सर, जाहिरात बघा ना, बघा तर तुम्हाला कळणार पण नाही, तुम्ही नाही आहात ते. लहानपणी मी अंथरुणात पेशाब करायचो. सगळेजण मला खूप चिडवायचे. इतकी पेशाब करायचो की सकाळी उठल्यावर आई म्हणायची, उठलं ग माझं तळ्यातलं बदक. आणि त्या वेळेला मला सापडली MHJ पेशाब रोधक गुटिका. याने माझी पेशाबची समस्या दूर झाली. माझे आई बाबा पण खुश, मी पण खुश. आय लव्ह यू MHJ पेशाब रोधक गुटिका. तुम्हाला वाटतंय तुम्ही नाही आहात? दिस इज आवर सॉफ्टवेअर. अरे पण मी ही जाहिरात केलीच नाहीये. एक्झॅक्टली. मुळात मी पेशाब का बोले? एक्झॅक्टली. हा कुठला शब्द मी वापरेल? हे नाहीये, मी ही जाहिरात हे माझ्याकडे आले होते 15 वेळा, मला मागे लागला, मी नाकारली ही जाहिरात. आय नो, म्हणूनच तर ते आमच्याकडे आले ना सर. तुम्ही नाही म्हणालात, मी नाही म्हणालो. ते आमच्याकडे आले, आम्ही त्यांना सॉफ्टवेअर दिलं, त्यांनी आम्हाला 1.5 लाख रुपये दिले. काम फिनिश. दिस इज द रिझल्ट. एक मिनिट, किती दिले तुम्हाला? 1.5 लाख. तुम्ही मला 35,000 रुपये प्रमाणे 3 दिवसाचे 1,05,000 दिलेत आणि एका ऍड मध्ये तुम्ही 1.5 लाख रुपये घेतलेत. हे काय कॅल्क्युलेशन आहे मला सांगा. अरे एक मिनिट, दिस इज नॉट फेअर. मला हे माहित नाहीये. मी ही परमिशन तुम्हाला दिलेली नव्हती. हा? मी परमिशन दिलेली नव्हती. आय एम गोइंग टू सू यू. नाही. नाउ सी यू इन कोर्ट. नाही सर, नाही सी यू इन कोर्ट. मला तेवढंच म्हणायचं आहे. सर तुम्ही असं नाही करू शकत. का नाही करू शकत? अहो तुम्ही अग्रीमेंट नव्हतं का वाचलं? अग्रीमेंट वाचला होता. हा, तुम्ही प्रॉपर अग्रीमेंट वाचलेलं आहे. नाही, तुम्ही 36M चा Y पॉइंट वाचला नाहीत का? अग्रीमेंट मध्ये 36M चा वाय एवढे पॉइंट होते अग्रीमेंट मध्ये? ऑफकोर्स तुम्ही, तुम्हाला
तुम्हाला मिळाला नाहीये का? 36 एवढे नसतात 36 36M चा पॉइंट मी तुम्हाला वाचून दाखवतो. 36 हे काय हे बघा. काय? यू कॅन युटिलाइज द होल समीर चौगुले और पार्ट ऑफ समीर चौगुले इन एनी फॉर्म एक्झिस्टिंग और नॉन एक्झिस्टिंग, upcoming new forms or without any form, vertically, horizontally, हे काय माप- circular, by absolutely taking no permission of Samir Chaugule or any person claiming himself as Samir Chaugule for the next 2000 years. 2000 years ही कुठली अग्रीमेंट आहे? हे कुठला क्लॉज असतो 2000 इयर्स? अरे यार हे आपण तुम्ही सही केली आहे त्याच्यावर. अग्रीमेंट मध्ये सही असते? अग्रीमेंट वर सही केली आहे तुम्ही. अरे दिस इज टू मच यार मला माहितीच नाही आहे. सर 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 शांत तुम्ही व्हा. टेन्शन घेऊ नका. हे खूप विजनरी प्रोजेक्ट आहे. सर, नेक्स्ट शांत त्याच्याबद्दल व्हा. हो सांगा. सर एक्झॅक्टली सर. आणि आज तुम्ही नाही. उलट सर तुम्ही उलट खुश व्हायला पाहिजे की आज मार्केटमध्ये समीर चौगुलेला किती डिमांड आहे सर. अरे कुठली डिमांड आहे यार मला मी समीर- हे जाहिरात केली खेतो सर, होईल यार सर, माझी. काल एक चित्रपटवाले सुद्धा आमच्याकडे आले होते. Yes, sir. त्यांना सुद्धा आम्ही तुम्हाला विकलाय. विकला म्हणू नका ऊस आहे मी ऊस आहे हे घ्या अर्धा किलो हे म्हणून अच्छा हे म्हणू नका मी. आम्ही पुरवलाय. पुरवलाय म्हणू नका धान्य वाटतं मग ते सॉफ्टवेअर आहे पण ती डील कितीला क्रॅक झाली? अराउंड 80 lakhs. 80 लाख अरे मला 1 लाखात तुम्ही गंडवला तरी 80 लाख रुपये कमवले तर काय तुम्ही बघा यार, हे तर- फसवलंय दिस इज ऑल चिटिंग नाही नाही तुम्ही सर, मजा तर- रिडिक्युलस यार दिस इज तुम्ही मजा तर बघा. तुम्हाला विश्वासच नाही बसणार. सर एक मिनिट तुम्ही टीजर बघा मग तुम्हाला कळेल. हा हा बघा. अरे हे काय आहे दिस इज अमेझिंग सर. तुम्हाला Amazing. कळतंय? तुम्ही नाही आहात तिथे. अरे हा काय आहे हा कुठला पिक्चर आहे हा भोजपुरी पिक्चर. कुठला पिक्चर सैया तोहार तोता पगलाई बा. एक मिनिट कुठला पिक्चर आहे सैया तोहार तोता पगलाई बा. अरे पगलाई बाय केल्यावर तो काय शोले होणार आहे अरे हा पिक्चर मी का करेन अशा चित्र हे आयुष्यात मी कधी केला नाही पण मी का करेन एक्झॅक्टली सर. मी नाकारला होता हा चित्रपट तर सर तुम्ही नाकारला. त्याचे प्रोड्युसर आमच्याकडे आले. ते म्हणाले आम्हाला समीर चौगुले पाहिजेच आहे. Yes. आम्ही सॉफ्टवेअर दिला 80 लाख आम्हाला मिळाले. अरे पण असं का केलं तुम्ही अरे असं का सर? अरे तो नाही. विला झालाय प्रोड्युसर. तो पागल झालाय तुम्हाला बघून सर. तुमचं काम बघून तो म्हणतोय की भोजपुरी म्हणजे भोजपुरी सिनेमा आहे. तिकडे भोजपुरी लोक सगळी हिरोईनला बघायला येणार. मराठी लोक सगळी मराठी सुपरस्टारला बघायला येणार. अरे नाही होणार. दही सर स्टेशनच्या बाहेर स्क्रीन लावून प्रीमियर करणार आहे तो. नाही रे. अरे नाही रे. अरे नाही रे. कैसरला मी राहतो म्हणूनच अरे नाही रे अरे वॉचमन पण हसेल रे थुंकतील माझ्यावर रे लोक येतात जातात ठेवते रे तो असं तो नाही, नाही, कैसरला नाही फेमस व्हाल तुम्ही. एक मिनिट नाही फेमस नाही व्हायचं मला. या भोजपुरी पिक्चरची परमिशन कोणी दिली परमिशन कोणी दिली मला फक्त सांगा. मी दिलेली नव्हती भोजपुरीची परमिशन मी दिलेली नव्हती. असं काय करताय तुम्ही? 56M चा एक्स पॉइंट वाचला नाहीत का तुम्ही? 56 M चा एक्स पॉइंट एवढे पॉइंट 55 पॉइंट आहे त्याच्यात. 56M चा एक्स. हे बघा मी तुम्हाला वाचून दाखवतो. यू कॅन युटिलाइज द होल समीर चौगुले और पार्ट ऑफ समीर चौगुले इन any language, ancient language, present language, or any language discovered in future on Earth or on any other planet, in our galaxy or any other galaxy, in our universe and the whole multiverse for the next 2000 years. अरे कुठला क्लॉज आहे हा कुठल्या अग्रीमेंट मध्ये असतो होल युनिवर्स. कारण AI सर कुठेही जाऊ शकतं सर. इट इज AI. अरे नाही रे हा नसतो रे क्लॉज. असं कोण वाचतं हा क्लॉज तर मी तुम्हाला सांगतो. कोण वाचतं हा क्लॉज मला सांग. कोण वाचतं म्हणजे? अरे कोणी वाचला नसेल हे असले क्लॉज. अरुण कदमांनी हा क्लॉज वाचलेला आहे. अरुण कदमांनी अख्खा अग्रीमेंट वाचलेला आहे. आय गेस काहीतरी 65X चा एम Yes, पॉइंट होता yes, तो आय गेस yes. त्यांना खटकला IP right. करेक्ट. त्यामुळे आमचं डील क्रॅक नाही झाला आणि आम्ही तुमच्याकडे आलो. अरुण कदमनी हा क्लॉज वाचलाय. अरे दरवाजावर ढकला लिहिलेलं वाचता येत नाही ओढतो ग. त्यांनी हा क्लॉज 65M चा एक्स वाचला. आय डोंट नो. त्यांनी सांगितलं आय गेस लॉयर होता त्यांचा कोणतरी. Yes, sir, त्यांनी yes. तुम्ही पण तुमच्या लॉयरला द्यायचं होतं ना वाचायला. मी ड्रायव्हर ठेवला लॉयर कुठे ठेवणार मी नाही
झालं रे अरे बाबा हात जोडतोय. ऐका ऐका तुम्ही शांत व्हा This is ridiculous. तुम्ही शांत व्हा हॅलो हॅलो चेतनाजी ओ, हॅलो हॅलो सर हॅलो 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 हाय दत्तात्रय मोरे हॅलो हाऊ आर यू हाय. हाऊ आर यू समीर दादा हाय. हाय हाय चल मस्त आहे. हॅलो चेतनाजी आपल्या एमएजीचे हार्ड ड्राईव्ह तयार आहेत का येस सर एक मिनिट सर आमच्याकडे एमएजेचे 15 एपिसोड्स होते त्याच्यामध्ये ज्यात ज्यात समीर चौगुले होते त्यामध्ये AI घालून आम्ही चेंजेस केलेले आहेत एक मिनिट हे काय आहे समीर चौगुले होतं AI घातलं म्हणजे काय केलं नक्की. अरे हा नाही सर काय झालंय आता महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये एक माणूस तुमचे स्किट परफॉर्म करणार आणि आमच्या AI जो सॉफ्टवेअर आहे 24 तास समीर चौगुलेला घ्या असा त्याच्या मदतीने आम्ही त्या माणसावर तुमचा चेहरा लावणार आहोत. येस मी लावलेला आहे असे 15 स्किट्स आता मी डेमो म्हणून दिलेले आहेत. लेट सी हाऊ इट वर्क्स. कोण आहे तो माणूस काय कसं काय केलं तुम्ही. कोण रे पक्क्या पक्या पक्या प्रकाश 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 अरे पक्या माझा ड्रायव्हर आहे. हो दादा हो हो आपला प्रकाश प्रकाश हो अरे दादा काय ऍक्टिंग करतो माहिती तो अरे पण तू किती दिवस शूटिंग करतोय. मागचे 10 दिवस झाले तोच अरे करतो पण तो दादा. गावाला गेला म्हणून मला सांगितलं तो तिथे शूटिंग करतोय येऊन. नाही दादा नाही ते काय माहित नाही पण दादा काय ऍक्टिंग करतो यार तो गोस्वामी सर म्हणाले अरे यार काय भारी ऍक्टर आहे समयापेक्षा भारी एक्सप्रेशन देतो हॅट्स ऑफ कमाल मस्त काम करतो दादा तो यार तू हे असं का केलं यार तू सांगायला पाहिजे ना यार हा? गोस्वामी सरने असं काय ठरवलं यार. अरे नाही दादा काय आहे, हल्ली नाही बरोबर आहे का तू मला सांग यार. नाही नाही बरोबर आहे दादा हल्ली ना एपिसोडचं ना खर्च खूप वाढू लागला दादा त्यामुळे हा ऑप्शन बेटर आहे आपल्यासाठी. तर गोस्वामी सर काय म्हणाले की आपण AI वाल्या समीरकडून सगळे एपिसोड बनवून घेऊया. AI ना एक नंबर आहे दादा खूप भारी आहे म्हणजे त्याचे खूप फायदे आहेत. म्हणजे समजा तुझा AI असेल तर अरे दशरथ काय यार फालतूगिरी आहे कोणी आर्टिस्ट आला नाही यार वेळेत यार काय फालतूगिरी अशी किरकिर नाही करणार. हां आणि समजा स्किट चालू व्हायला थोडा वेळ आहे विंगेत उभा आहे तू तर अरे यार वैभ्या यार काय एवढ्या लवकर मला बोलवलं यार काय फालतूगिरी आहे असं थोडी असणार तालीम केली असते यार असं पण नाही करणार शांतपणे एपिसोड शूट होईल आपण. यार हे मी नाही करत यार असलं मी कंट्रोल केलं यार मी शांत बसलेला असतो माझ्यावर मी बदल घडवलाय ना. असे सरांनी पण बदल घडवले तिथे जाऊ दे ना दादा कुठे टेन्शन घेतो. म्हणजे आता मी हास्य जत्रेत यायचंच नाही. हे नाही 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 दादा दादा नाही यायचं का नाही याचं सांग ना कशात नाही म्हणजे दादा यायचंय आदरावा एपिसोड असेल ना सेलिब्रेशन असेल ना तुला बोलवणार दादा तो आपला दादा आहे यार बस काय दादा आणि तसंही AI च्या माध्यमातून तू आमच्यासोबत असणार आहेस. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. हा फक्त काही कॉन्ट्रोवर्सी झाली कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या कोणी मोर्चा घेऊन आलं तर तुला यावं लागेल दादा माफी मागायला. म्हणजे माफी मागायला खरा समीर चौगुले पाहिजे तिकडे का ना पाठवता याच्या समीर चौगुलेला. नाही AIच्या समोर चौगलेला मारणार कशी लोक. अरे पण कशाला मारायचं मी का मार खाऊ मग. अरे नाही यार, सर ओरिजिनल निस्तरायला पाहिजे ना. इथून चोच पकडे ना आणि खनखन थोडे मी सांगून ठेवतोय. समीर जरा ते एक मिनिट हे तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये कुणाला फसवलं इमानदारीत सांगा बाकी कुणाला सांगितलंय. कोणालाच नाही सांगितलंय फक्त तुमच्याकडनं करून घेतलेलं आहे. का पण कारण तुम्हीच 35,000ला तयार झालात ना. बाकीचे आय गेस विराज आय गेस 40 कोटी मागत होता. हंडे 22 कोटी हांडे 22 कोटी. परत आता तो नवीन आलेला कोण आहे कॉमेडीला धोका नाही सखा कॉमेडीचा सखा आय एम सो सॉरी तो पण 5 कोटी मागत होता काहीतरी. 5 कोटी किती 5 कोटी. अरे त्याच्या 4 स्किट झाल्यात फक्त टेलिकास्ट तो 5 कोटी मागतो. बस करा रे बस करा. मला आत्ता दाबाल तुम्ही पण माझ्या इंटेलिजंट टॅलेंटला काय कराल माझ्यातल्या आतल्या टॅलेंटला काय कराल. प्रसाद ओके ना प्रसाद ओक नेहमी माझी पाठराखण करतो. परवा म्हणाला होता प्रसाद तू म्हणाला होतास सम्या मला आता ह्या क्षणाला वाटतंय तुझ्याकडे यावं आणि शिकावं तुझ्याकडे स्किट म्हणाला होता की नाही. कुठे सर प्रसाद ओकांचं मनावर घेताय आता. तर तुम्ही नका त्यांच्या मागे लागू सर. मी खरं असं केलं का त्यांनी. एक मिनिट प्रसाद ओक जज आहेत बरोबर आहे. हो त्यांचा AI तयार करणं म्हणजे मानधन वाचेल ना बजेट कमी होईल ना. नाही नाही दादा ऍक्च्युली ना त्यांचं मानधन एवढं जास्त नाहीये. बजेट कसं वाढलं तुझं. त्यांचा महिन्याभराचा शेंगदाण्याचा खर्च जरा 2.5 लाख वगैरे आहे त्यांचा. पण दादा टेन्शन किती आहे 2.5 लाख. 2.5 लाख रुपये महिन्याचा शेंगदाण्याचा खर्च. हो चलो मला उशीर होतोय मी येतो दादा चल थँक्यू सो मच. हार्डडिस्क घेऊन जा हार्डडिस्क घेऊन जा नाहीतर थँक्यू सो मच. बाय सर बाय. थँक्यू मला घरी बसवलं यार नाही मी काय करू यार आता. समीर सर अरे मी काय करू यार आता. समीर प्लीज कालपर्यंत यार मी मस्त काम करत होतो यार आज मी घरी बसलो यार. सुबोध भावेने सगळं केलंय. ए यार प्रसाद आय लव्ह यू यार प्रसाद. अरे नाही रे प्रसाद नाही. अरे नाही रे प्रसाद आय लव्ह यू यार. सुबोध भावेला बोलवा
सुबोध भावेला आत्ताच्या आत्ता इथे बोलवा. फसवला यार मला माणसाने त्या. सुबोध भावेला बोलवा. हॅलो सर. हे अरे हे अरे नाही सर. नाही हे बघ सर सुबोध रिस्पेक्ट आहे मी म्हणून मी मिठी मारली. हे तू यार तू का वागलास यार सुबोध असा? मी तुझं काय वाईट केलं होतं यार? हे तू काय यार? हे मला घरी बसवलं यार त्याने. का वागलास? काय झालं सर? काय झालं? हे बघ सर बीर म्हणून भंकच करू नको. सर नाही. का म्हणतोय? सर तुमच्याविषयी प्रेम आहे, रिस्पेक्ट, आदर. यार तू हे ऑड वाटतोय. मी सम्या तू सुब्या की नाही नीट बोल ना माझ्याशी सम्या म्हणून यार. पण सर मी विचारतोय की काय झालंय काय? अरे तू मला इथे का आणलंस? मला फसवला गेलोय मी. सुबोध उत्तर दे. अरे बापरे, काहीतरी गंभीर घडलंय का सर? अरे अरे मला घरी बसवलंय. माझं काम संपलं इकडे. AI तयार केलेत माझे 25-30 AI तयार केलेत. अच्छा ठीक आहे, मी तुमचा निरोप पोहोचवतो सर सुबोध भावे यांच्यापर्यंत. सुबोध भावेपर्यंत पोहोचवतो म्हणजे तू कोण आहेस? सर मी पण त्यांचा एक AI आहे सर. सुबोध भावेचा AI? हो सर. असे किती AI आहेत त्याच्याकडे? सर त्यांचे 5 AI आहेत सर. 5 AI? हो सर. पहिला AI बायोपिक करत फिरतो. दुसरा AI लोक जे त्याला ट्रोल करतात त्याचं उत्तर देत फिरतो. तिसरा AI घरीच असतो कारण त्याची बायको आहे मंजिरी भावे, त्यांच्या शिवाय खायला घरीच असतो. घरीच असतो. चौथा आहे मुलांचा अभ्यास घ्यायला, त्यांना शाळेत सोडायला, त्यांचं काय असेल ते करायला. 5वा? हा काय सर? तुमच्यासारख्यांना विकतो आणि त्या बदल्यात कमिशन घेतो सर. अरे मग ओरिजिनल सुबोध भावे कुठे आहे? सर ह्या 5 जणांचं भलं व्हावं म्हणून स्वतः सेल्समनशिप करत फिरतोय सर. अरे कोणतं रूप आलं सुबोध भावेचं माझ्या समोर? सर स्ट्रगल कधीच चुकत नाही सर. सुबोध भावेला सांगा काय? तू भेटशी नव्याने. हो सर. हे झालंय माझ्या आयुष्यात. सांगतो सर. सुबोध भावेला आणि सांगा का वागला का वागला सुबोध भावे मला क्या बात! लाफ्टर रायट होती ही. AI वर आधारित हे A1 असं स्किट होतं. क्या बात, क्या बात, क्या बात. हास्यरसिक प्रसादा. सैया तोहार स्किट देकर हमार तोता मोठे सरांसाठी एकदा शिट्टी वाजव. लाजवाब संकल्पना होती. लाजवाब. आहा. आणि किती कमाल लिहिलं होतं सम्या. वा वा वा. अफलातून. त्यातनं जो विचार मांडला गेलाय तो एका बाजूला खूप डेंजरस सुद्धा आहे आणि आत्ता तो या क्षणी खूप एंटरटेनिंग डेफिनेटली झाला. म्हणजे कुठलंही तंत्रज्ञान जितकं प्रगत होत जातं ते जितकं मानवी जीवनासाठी उपयुक्त असतं तितकंच ते धोकादायक सुद्धा असतं. त्यातले धोके आणि उपाय फायदे ज्यांना कळतील त्यांना कळतील आणि ते कशा पद्धतीने वापरतील. पण हा विचार अप्रतिम होता आणि लाजवाब सादरीकरण होतं. लाजवाब. अण्णा नारायणराव हे काही सुखद शेवटच्या 4-5 वाक्यात तुमच्या तोंडून ऐकायला मिळाली. बहारदार बहारदार. मंडळी, एक जोडपं आला आहे समुपदेशनासाठी. चला बघूया या चर्चेतून त्यांचा फायदा होतोय की नुकसान. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरा, कॉमेडीचा नवा व्यापार मांडवकरांचा मंदार, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कॉमेडीचं फ्युजन समीर खांडेकर यांना. थँक्यू. एक्स्ट्रीमली सॉरी, मला यायला उशीर झाला. मिस्टर अँड मिसेस प्रताप, खरंच मला माफ करा. मिसेस प्रताप नाही,
मिस वनिता म्हणा. ओ माय बॅड सॉरी मिस तू कशाला सॉरी बोलतो? झाली आहे ती अजून मिस वाणी, अजून आहे ना प्रतापच. आताशी कोर्ट बोललेलं आहे डिवोर्सच्या केसचा फाईल कर, बाकी समुपदेशक सगळं बघेल. समुपदेशक हा, यांचं तुम्हाला बरं वाटतं पी पाणी नाही तर मग तरी गचके देऊन देऊन. मी पाणी पिईन नाही तर गचके देऊन म्हण. तुम्हाला काय का? प्लीज 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 हे घ्या प्लीज घ्या पाणी. तुम्हाला बरं वाटतंय? बघितलं? हो. आपुलकीने पाणी दिलं ना की उचकी पण जाते हो. अये ये खोटे, एक तर आवाज वेगळा लावलेला हिने, हिचा आवाजच नाही हा जेवणीतला आवाज आहे. कोपऱ्यात जेवते आतमध्ये, पाहुणे आले ना पहिले तो लावते मग आवाज लावते. तुम्ही इग्नोर करा, तुम्ही बोला. नाही तुम्ही अगदी योग्य जागी आलेला आहात. सखा आहे तुमच्या सोबत. ऐक काय म्हणालात? सखा काय झालं? झुळूक गेल्यासारखं वाटलं हो एकदम. असं आपुलकीने कोणी बोलत नाही हो आजकाल. नाही ती माझी खासियतच आहे. मी सखा बनून तुमच्या प्रॉब्लेम्सवर फुंकर मारण्याचा प्रयत्न करत असतो. बरं तुमच्यात नेमका काय वाद आहे सांगा मला जरा. वाद कसला हो? वाद आणला या माणसाने. ये मी आणलाय वाद, मी आणलाय. जसा काय मी वाद घालतो, वाद घालायला संवाद झाला पाहिजे ना दोघांमध्ये. संवाद व्हायला आणि समोर बघितलं पाहिजे ना. यांना काय विचारलं की असं मोबाईल मध्ये असं करतात, कसं होईल हो? नाही, मला नाही, एकटी असते हो घरी, कोणी नाही माझ्यासोबत बोलायला. चुकीचं आहे ये राजू नको, राजू नको. अख्ख्या मुंबईमध्ये पाणी कपात आहे, हिच्या डोळ्यामध्ये बीएमसीने टाकी लावली आहे. नाही अहो, पण तुम्ही सारखं ही का बरं करता? मग रात्रीच्या 2 वाजता काय करू? हिच्या बहिणीच्या पोराच्या हागऱ्या गोष्टी ऐकू? रात्रीच्या 2 वाजता मला सांगते पिंकीचा बंडे आहे ना, त्याने ढोकळा खाल्ला, त्याला जुलाब लागले. मी काय करू? रात्रीच्या 2 वाजता मला सांगते माझ्या भावाच्या जांगेला ना पुरळ आले. मी काय मलम लावायला जाऊ? इथे रात्रीच्या 2 वाजता नवऱ्याला काय पाहिजे ते तिला कळत नाही, नवरा कुठल्या मूडमध्ये ते तिला कळत नाही. इथे नवऱ्याच्या पाठीला घांबोळे आले, त्याचा काय नाही तिला. आपणच टावेल घ्यायचा डुकरासारखा पाठ खाजवत बसायचा. नाही नाही तुमचा मग काय केला पाहिजे होता तुझ्या बरोबर? तो मोठा शाना हिरोच आहे ना तुझ्या बरोबर नेट बोलायला. तुझा थोबडा बघितला का नेट बोलायला? माणूस तसा असावा लागतो बोलायला. बोलतोय मोठा. याला माहेरच्या काय गोष्टी सांगितलं ना की मग तोंड वाकडा करून निघून जातो. मैत्रिणींच्या ग्रुप मधल्या गोष्टी सांगितलं वाचकन अंगावरती येतो. याच्या आईबद्दल काय बोललं तर तलवारच काढतो बाहेर. कसं बोलायचं सांगा ना तुम्ही. नाही नाही या केवढं नाही, भाई तुमचा- मी बोललो होतो ना, ये ही आहे ना घरामध्ये कावळा आहे, बाहेर कोकिळा आहे, दुधल वनस्पती आहे ही. दुधल तुमचा प्रॉब्लेम मला कळलाय. तुम्हाला ना एकमेकांच्या रुटीनचा कंटाळा आलेला आहे. म्हणजे कोणीतरी म्हटलेलं असं की इफ यू फील ॲडव्हेंचर इज डेंजरस ट्राय रुटीन इट्स लिथिल. सी काय कळलं तुला? सांग सांग ना काय कळलं सांग. प्रत्येक वेळी काय कळलं पाहिजे काय? कानावर पडला चांगला वाटला तर मग ते असतं चांगलं. अरे मग कळलं असेल तर सांग ना. नुसता वाव करायला काय तुला ॲम्ब्युलन्स काय आहे? कळलं? मी सांगतो ना. तुला काय तू कळलं? सांग ना. बोल. हो, कानामध्ये ऐका ना. काढ ना बाहेर काय तुला काय बोलला? सांगता येत? मी सांगतो ना. मी म्हटलं की नाही इंग्लिशमध्ये चूक केली मी. तुम्ही बोला. हो नाही बऱ्याचदा लोकांना काय वाटतं की ॲडव्हेंचर डेंजरस असतं, पण नाही. डेंजरस रुटीन असतं. यू शुड ब्रेक युअर रुटीन. हा तुम्ही मला सांगा तुम्ही शेवटचं फिरायला कुठे गेलात? माथेरानला गेलो होतो सेकंड हनीमूनला. मग काय झालं तिकडे? घोडेवाल्याशी झगडली, हॉटेलवाल्याशी झगडली, हॉटेलवर येऊन माझ्याशी झगडली. बोललो चल जाऊ दे यार, ती होते कधी कधी चिरचिर करते. आंघोळ करून रोमॅन्स करू. आंघोळीला गेलो तर हिने बाहेर बाम लावला होता. हा कुठे? इथे बाम लावला. कसा करू रोमॅन्स? बरं जवळ जाऊन जरा 2 शब्द प्रेमाचे बोलले ना, वन्य ऐकते काय? तर काय बोलते? हा. काय आला? याच्यावर काय बोलू मी? काय आला याच्यावर कसा सांगू मी तिला मला रोमांस करायचा आहे? तो मोठा रोमांचा बादशाच असणार मोठा. नाही. त्याचा थोबाड बघितला का कसा आहे तो थोबाड? ये बघ कसा आहे ते. ऐका ना. हा हसला ना की परवा खालेली शेपूची भाजी डोकावून हाय करते आपल्याला. बाहेर असताना शेपूची भाजी असते, याच्या थोबाडामध्ये गेला की लाल माठ होतो. तुम्ही किती भांडता हो? अहो, नका भांडू. तुम्ही एक काम करा, तुम्ही कुठेतरी जा, एखादी टूर बुक करा, तुम्ही फिरायला जा. कुठे जाऊ? बालीला जा. बाली? हो हे काय आहे ना 8 days 9 nights बाली टूर. आमचे सखा टूर. तुमचं? हो सखा टूर? हो ना, घ्या ना, बघा ना, त्यांना दाखवा जरा. बापरे. एक मिनिट, तुला बालीला जायचं आहे? तुझा पासपोर्ट आहे बालीला जायला? मग तुम्ही पालीला जा. आमचं आहे ना अष्टविनायक पॅकेज आहे, ते करून या. कुठे जाऊ?
पालीला जा. गेलो होतो मग गणपती सोडून बाकी सगळ्यांची झगडली. कसा जाऊ काय करू लेण्याद्री राहिला फक्त ते पण का नाही गेली चढावा लागतो म्हणून बस मधनं पाया पडली. त्याची लय मोठी शानी देवीला वरनं गॉड ब्लेस यू बोलणार आहे. तर मोठ्या शानपटी गरज गप्पा बस. तुम्ही बोला, तुम्ही सांगा ना मी कुठे जाऊ. तुम्ही असं 4-5 दिवसांचं काहीतरी द्या ना. राजस्थान करताय का? चालेल चालेल. हा. डिस्काउंट द्याल ना. नाही तुम्हाला राजस्थानला डिस्का उंट नाही फार फार तर उंट मिळेल. पंच करू काय तुझा पंच करू. मग केरळ करा ना. नाही कॅन्सल कर केरळला पण नाही जायचं. ऐका ना मी काय म्हणतो गेला बाजार गोराई करा ना. 300 रुपये 1 तास साबण पाणी टॉवेल चालेल चालेल. भाऊक क्षण सोबत घालवा ना. अरे काय झालं जरा अक्कल वापर ना. नको गोराय अर्धा तास तर रूम मध्ये कॅमेरा नाही ना हे चेक करण्यात जातो. नको गोराय. अरे हा 1 नंबरचा आरसीचा माणूस आहे का बसा. तुम्ही काय मला करताय? सांगा. अरे, केरळ बुक कर. अरे नाही वन्य तुम्ही सांगा. स्कॅन करा फक्त 15,000 रुपये सखा टूर्स. वन्य झाले अजय या अक्कलच नाही यायला. अभिनंदन. कसला अभिनंदन करतो. झाले. 1 नंबरची हे आहे झिरो प्लॅनिंग इकोसिस्टीमच नाही फायनान्शियलची काहीला. बावल्यात बायको आहे. माझे झिरो प्लॅनिंग आहे. तू मोठा प्लॅनिंगचा बादशाह आहेस ना. 5 वर्ष सांगते बाळ पाहिजे 3 वर्ष हा प्लॅनिंग करतोय 2 वर्ष वरचा प्लॅनिंग करतोय. अच्छा हा प्रॉब्लेम आहे. ओ वहिनी पाळणं हलत नाहीये ना. मग तुम्ही एक हे करा चतुष्पाद पाळा म्हणजे कुत्रा पाळा. अय्यो त्याने काय होईल. अरे कुत्रा म्हणजे तुम्हाला एकमेकांना लळा लागेल. तुम्ही एकमेकांच्या जवळ याल. तुमच्यात एक भावनिक एक बंध वाढेल आणि तुम्ही असं एक तुमच्या द्वीपात परत एक नवीन तयार होईल असं एक अय्यो खरंच होईल. हो. अय्यो मला चालेल. अरे काय चालेल कुठून आणणार आहे तू. आहे ना आपल्याकडे. हे काय हे बघा आमचं पेट शॉप आहे सखा भाव नावाचं. हा, हे बघा ना गोल्डन रिट्रीवर आहे डॉबरमॅन आहे बिगल आहे. हे बघा हा स्टे डॉग्स आहे. कुठला हवा सांगा ना. ए भाई तू कुत्रा पण विकतो. हो हो अरे नाही कुत्रा नाही पाहिजे नाही पाहिजे अरे मला नाही पाहिजे. अहो, मग मांजर घ्या. आपलं अजून एक शॉप आहे सखा माऊ नावाचं. हे बघा ना हे बघा इथं बघा पर्शियन कॅट आहे आफ्रिकन कॅट आहे. हे बघा ही आपली इंडियन कॅट आहे. अरे ए भाई तू मांजर पण विकतो. हा. नाही पाहिजे मांजर नाही पाहिजे. अरे मग फिश टँक घेत आहे. हा फिश पण आहे तुमच्याकडे. येस वी हॅव गोल्डन फिश सिल्वर फिश अँड बेबी शार्क ऑल्सो. मला कुत्रा मांजर आणि फिश तिन्ही पण द्या. अरे काय यादी आहे काही नको जेव. तुम्ही द्या ना मला चालेल. आणि खायचे फिश आहेत का तुमच्याकडे. मावरा खाते का ग मावशी. ये मावरा खावाला ये दादा खेकरा के आबा वाटा लावलाय. अरे दादा ये. अरे ए दादा आवर ये दादा आवर ये. एवढा मोठा लावलाय वाटा एवढा मोठा लावलाय वाटा. सुरमई हलवा बोंबेल पापलेट घे रे घे. ए दादा ये खेकरा बघ ताजा आणलाय. हा बघ देऊ का रे बोनीना झाली माझी घ्या. ये तू आता संदेश उमप होता ना. समुपदेशक मग तो होता ना तू. ते माझा फिशचा एक साईड बिझनेस आहे म्हणून जरा असं. अजय हा मासा पण विकतो. अजय ए भाई तू राहा ना जरा आम्हाला ज्याच्यासाठी बोलावलंय तुझ्याकडे ते कर ना. तुमचा दरवाजा आणि खिडकी अशी अशी अपोजिट बाजूला आहे का. हा घराची आहे. हाच प्रॉब्लेम आहे. काय असतं की दोष माणसांमध्ये नसतो दोष वास्तूमध्ये असतो. अय्यो म्हणजे आता मला सांगा वास्तू नेहमी काय म्हणते. कसा आहेस तू. काही दोस्त आहे तुझी वास्तू काय आहेस तू असं बोलायला. नाही, नाही. बहिणी अहो वास्तू कसा आहेस तू कसं म्हणेल. वास्तू म्हणते तथास्तू. हा तर हाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही असं एकत्र येण्याकरता ना तुम्ही हे करा घरामध्ये वास्तू निवारक यंत्र लावा. त्याने काय होईल. 1 मिनिट बाय एली चान्स ते साखा कंपनीचं आहे काय. सरांनी बरोबर ओळखलं सखा वास्तू विशारद मी फावल्या वेळेत. अजय तू फावल्या वेळेत नाही तू आयत्या वेळेत हेच करतो. तुला सांगतो वनी हा 1 नंबर बन्नेल माणूस आहे. झोल बच्चा नाही हा अहो. कोण धंदेवाला माणूस आहे. सगळे त्याचे धंदे आपल्याला जोडतो. तू चल अरे दुसरा पण आपला झाला नाही ना अजून. ते करून जाऊया ते ना. दुसऱ्याकडे बघू ना समुपदेश चल ना. पैसे भरलेत. ए बाबा हे काय माणूस आहे तू. फोन तर उच्च कधीपासून फोन करतो तुझा बाबा. तुझं सूज लागतात बाबा पाहायला. क्या हुआ मियाँ आता सूज लागला मैं पेको. शू लगता है तेरे पैर को. तो अरे मियाँ मेरे को बता तेरे शूज का नंबर क्या है. 9 नंबर है मेरा. अरे सुफियान बेटा अरे 9 नंबर का शूज निकाल बेटा. सुफियान ये देख बेटा कैसा है बोल. ये बात नहीं रखे सुफियान. हाँ बोलो आपका क्या है. तुमच्याकडे लेडीज सँडल पण आहे का हो. हाँ है ना इधर बैठो ना माँ इधर बैठो. ए सुफियान देख बेटा ये साइज है अपने पास. ये सुफियान ये 8 नंबर का साइज है. ये सुफियान नको आणू रे आतमधना काय. ए, तुका येडा आहे काय दे. अपने लिए गुम्बट उगाओगे गम्बट.
यादी गंबूट दे तुझे सगळे कॅरेक्टर एकदा खेळतो. बस तिकडे ये वने चल तू चल. अरे पण त्याच्याकडे पैसे भरलेत ना. अरे पण तो ते करतच नाही आहे विवाह मध्ये ते अहो, करतच नाही आहे आहे ना तो. समुपदेशक इकडे आहे, मी करतोच ए आहे. भाई तू जरा शांत राहा. तुझे ना बाकीचे धंद्यात लय आहेत. वने तू चल मला घरी जेवायला दे. मी पाहिजे तर तुझा डिवोर्स मागे घेतो. सुखाने राहू चल. या घरी आता मी जेवण नाही बनवणार. गुरुजी गाणार काय? गुरुजी गाणार काय? या वने हा डबल फ्राय लावतो ना मी. या वने मोमोज खाणार काय? सकाळ बुर्जी पावची गाडी आहे ना खायला. या वने चल. हे बाबा टेबल वा वा, जोरदार टाळ्या. मूळ स्किट बरोबर जोडधंद्यांची खूप मजा आली. बघूया त्या अनुषंगाने आलेले जोड कॅरेक्टर्स आपल्या हास्यरसिकांना कसे वाटलेत. प्रसाददा. बहारदार, मजा आली. तू समुपदेशक आहेस का तू सोनी मराठी आहेस हेच मला जरा कन्फ्यूज झालं, कारण तुझ्याकडे सगळं आहे. तुझ्याकडे हास्य जत्रा पण आहे, तुझ्याकडे इंडियन आयडल पण आहे, तुझ्याकडे कोण होणार करोडपती पण आहे, आणि तुझ्याकडे नव्या रूपात आलेली तू भेटशी नव्याने पण आहे. काय काय आहे तुझ्याकडे. वा वा दादा वा. वा वा समीर, मस्त कॅरेक्टर्स केलीस सगळी, आणि ते जे चेंजेस होते झपाझप ते पण इंटरेस्टिंग होते आणि खूप मजा आली. वंडरफुल. वनिता मस्त, पीपी मस्त होतं कॅरेक्टर. मंदार तुझं पण मस्त होतं. तुझ्या निमित्ताने मला कळलं की 9.15 नंबरचा पण शूज असतो. वा दादा. मंडळी, आज आहे एका ऑफिसमधल्या बॉसच्या मुलाचा वाढदिवस. चला बघूया हा वाढदिवस त्या ऑफिसमधल्या एम्प्लॉईंच्या आयुष्यात आनंद आणतोय की दुःख, तेच दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. पम्या, मला एक गोष्ट कळत नाही यार, आपलं नेमकं काय चुकतं? अप्रोच. नाही नाही नाही, अजून काहीतरी वेगळं वाटतं. आपण पूर्णच. हा, हे असेल कदाचित. पण आता काय झालं माहितीये, कंपनीचा जो आता मेळावा झाला ना 2-3 दिवसापूर्वी, त्याच्यात मी बऱ्यापैकी सॉर्ट आउट झालोय. झालाच ना. हा, म्हणून तर लवकर गेलो घरी. ते बरंच काही लिहायचं होतं ना, काय काय ते सगळं वगैरे, ते म्हणून गेलो. मी तुला एक सजेस्ट करू का? काय ना, बोल ना. तू एक काम कर. काय? तू एके अकॅडमी जॉईन कर. अक्षय कुमार. नाही अरुण कदम अकॅडमी. अच्छा, नाही, तेही खिलाडीच. हिलाडी त्यांचं एका विषयावर सेमिनार होतं. अच्छा. मी चुकलोय हे मला कसं कळेल? ते सेमिनार अटेंड केलंस ना तू, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. करू शकतो, एवढं काय करायला काय. शिवलकर, हा, बेटकर, येस. काम करा. आज कामच करावी लागणार आहेत. मॅडम लवकर नाही सोडणार आहेत आज. नाहीतर काय, लॉंग विकेंड गेला ना मध्ये. काय गेला कधी? मला रेस्ट इन पीस. तुला काय वाटतंय? हॅलो, लॉंग विकेंड काय वाटतंय तुला? अरे लॉंग विकेंड, आपले सीईओ. अगं ते वोंग लीकेंड. लॉंग विकेंड म्हणजे मोठी सुट्टी. येडी आहे का ही? तू मेंदू पर्समध्ये ठेवतेस? नाही ठीक आहे तिला खळी आहे, आपण खळी आहे तिला माफ बुजवा करूया. ती, बुजवा. नाही, कामं माफ- करायला सांगा. माफ करूया आपण. आणि कसला लॉंग विकेंड आहे आईच्या गावात त्याच्या. या 1 दिवस गेला ऑनलाईन मीटिंग मध्ये, 2 दिवस गेले पीपीटी टाईप करण्यात. म्हणून सगळी कामं वेळच्या वेळी करायची असतात बेटकर. टाइम मॅनेजमेंट इज की टू सक्सेस. पण त्या कीने पगारवाढीचा दरवाजा किलकिला होत नाही ना. असं सुचलं म्हणून बोले. एवढं करायची गरज नाही. सोड ना जाऊ दे. नाही पण सोडणं वगैरे नाही, माझं ठरलंय. काय? जेवढं पेमेंट तेवढीच मुवमेंट. यास. आता मॅडम समोर होते. मॅडम समोर आल्या की मॅडमना बोलणार, मॅडम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. ते झालंय सगळं सकाळी. नाही मॅडम, तुम्ही आलात ना रूम मध्ये की असं वाटतं खरंच मॉर्निंग एकदम गुड आहे. म्हणजे मोठा शाणा. यू व्हेरी स्वीट. एनिवे, मला मॅडम ती कॉफी मी सकाळी ठेवलेली तुम्ही घेतली का? तुम्ही ठेवली होती. या मॅडम. दॅट्स सो स्वीट. थँक्यू. छान होती. ओके, मला जरा बोलायचं आहे. या येस मॅम, कम ऑन. नाही सगळ्यांशी बोलायचं आहे. ओ या, मग मी मिनिट्स काढून नाही, घेतो. ह्याची गरज नाहीये. ऍक्च्युली मी जे बोलणार आहे ते कदाचित वर्क एथिक्सच्या बाहेर आहे. नो 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 नो. बोलू तरी द्या. या येस. बोलू द्या. कॅन यू ऑल एक्सक्यूज मी फॉर टुडे? काय झालंय मॅम? मॅम एनिथिंग सिरियस? नाही, सिरियस असं नाही. काय मॅडम, म्हणजे आज ओव्हर टाईमसाठी थांबायचं आहे का? नाही, मला जमणार नाही. माझी बायको ताप आलाय तिला. मग काय झालंय?
इट्स ओके. नाही तिला गोळ्या घ्यायचं समजत नाही, बालिश आहे ती, मला द्यावा लागतं. आणि मॅडम मला पण लवकर घरी जावं लागेल. Yes. कारण आमच्याकडे प्लंबर येणार आहे. बायको असते ना घरी तुमची. म्हणूनच जावं लागेल. म्हणजे मॅडम काय आहे, ते प्लंबर येतात ना, ते असं बायकांना असं फसवतात आणि Yes. पटकन काहीतरी काम करून निघून जातात. पुरुष असला की कसं ये करो वो करो असं असं. एक मिनिट, आर यू अंडर एस्टिमेटिंग वुमेन? आर यू आर यू नाही आय एम शुअर, आय थिंक शी कॅन मॅनेज. शी विल मॅनेज मॅम, शी विल मॅनेज. एक्झॅक्टली, एवढं करायची गरज नाहीये. हो मॅडम. ऍक्च्युली मला पण थांबायला नाही जमणार, कारण की मला आज लग्नासाठी बघायला मुलगा येतोय. ओ अभिनंदन. कसे आहात ना तुम्ही? खरं कसे आहात? कसे आहात रे? कसे आहात? रोज तीच कारण देता. अरे क्रिएटिव्हिटी वापरा, रोज कारण तरी बदला. तेच सांगताय. बदला. तुमच्या घरी काल पण प्लंबर येणार होता, आज पण प्लंबर येणार. मॅम तुम्ही सगळ्यांना इग्नोर करा प्लीज. सगळ्यांना गधो को क्या पता कारवा कहा है. ए मडगावच्या पुढे येते. एक कारवार. बघितलं तुम्ही. मला सांगा, आय एम द ओनली लॉयल एम्प्लॉई हिअर. तुम्ही मला सांगा काय झालंय. नाही, एक असं काही सिरियस नाहीये, सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे. Yes, पण yes. हे बघा, मी सकाळी आले, मी विचार केला की सकाळी जेवढी जमतील तेवढी कामं उरकून घेईन, कारण उरकलेली आहेत. मी उरकली आहेत माझी कामं आणि मला लवकर घरी जायचंय, कारण आज माझ्या मुलाचा पियुषचा वाढदिवस आहे, बर्थडे आहे. काय तुम्ही आधी का नाही सांगितलं. मी काहीतरी पाठवलं असतं ना घरी मॅडम. नको, arrangement झाली नाही सगळी. नाही नाही, मी आता ऑनलाईन एक ग्रीटिंग कार्ड हे करतो आणि घरी तुमच्या राऊत पाठवतो. एवढं कशाला? नाही नाही, पियुषचा वाढदिवस आहे. पियुषचा बर्थडे टाणा नाना मॅडम. थँक्यू. कधी झाला? केवढा मॅडम कॉलेजमध्ये काय शाळेत 3 वर्षाचा झाला सुद्धा. वा अशी मोठी होतात मुलं, कळत नाही. 3 वर्ष झाली, मला विश्वासच बसत नाही नाही नाही. ब्रिलियंट मॅम, आमच्या सगळ्यांकडनं पियुषला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. मी माझं पर्सनल ग्रीटिंग पाठवलंय. प्लीज तुमच्यात मला घेऊ नका. ग्रीटिंग पेक्षा खूप जास्त शुभेच्छा आमच्या तिघांकडनं Yes, yes, पियुषला. मॅडम. you. आणि Thanks a lot. आमच्या तिघांकडून तुम्हाला पण हॅपी बर्थडे. माझा नाहीये, पियुषचा बर्थडे. मला कळलं, पण मॅडम त्याच्या मागचं लॉजिक वेगळं आहे. सांगते. पोराचं नाव पियुष. पियुष बरोबर तुमचा पण आई म्हणून पुनर्जन्म झालाय मॅडम. म्हणजे बघा ना, ईशा डे या बाईचा बर्थडे म्हटल्यावर मजा नाही, गंमत नाही. अहो, पण ईशा डे या आईचा बर्थडे म्हटलं की वलय तयार होतं. Yes. मी म्हणतो तुम्ही डबल सेलिब्रेशन केले पाहिजे. दोनदा घरी जा. वेट कर. थँक्यू मनापासून थँक्यू. यू गाईज व्हेरी म्हणायचं एवढंच आहे की तुम्ही जाऊ शकता, म्हणजे काहीच यू डोंट हॅव टू फील सॉरी अबाउट इट. नाही, यू आर अ मदर. आईच बाळाला लहानाचं मोठं करत असते. म्हणजे मग आता तुमचंच उदाहरण घ्या ना. म्हणजे तुम्ही या एवढूशा श्रीखंडाला तुमच्या मायेने पियुष केलंय. वाक्याची गहराई बघा मॅडम. आणि आता तो जसं मोठा होईल तसं पाणी वाढेल आणि त्याचं ताक होईल. फाटलं. मिस प्रिया, तुम्ही करा पटकन लग्न, तुम्हाला बिझी व्हायची गरज आहे. तुमच्या डोक्याचं इतकं दही झालंय ना की त्याचा रायता कामात फैलतोय. शिवलकर, इट वॉज अ जोक दॅट आय क्रॅक्ड. काय जोक मध्येच आहे मी अजून. मॅडम तुम्ही मध्ये मध्ये ती काय हास्याची लकीर अशी उमटवता ना मॅडम. माझं काही नाही त्यात, गॉड गिफ्ट आहे. काय गॉड गिफ्ट आहे. देवाला भेटलं पाहिजे. जेन्युअन सांगतो मॅडम, हा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे ना जोक क्रॅक केल्याचा मॅडम, हा पियुषने बघितला पाहिजे. Yes. तुम्ही पियुषला भेटलं पाहिजे मॅडम. तुम्ही घरी गेलं पाहिजे. येस तुम्ही गेलं पाहिजे. जेन्युअनली फिलिंग रिलीव्ह. थँक्यू मॅडम मी कॅब बुक करू, लगेच करतो. अरे विचारतोस काय, कर लगेच कर. माझी कार आहे खाली. मॅडमची कार आहे. मॅडमची कार आहे. ड्रायव्हरना बोलवायचंय का? मी नंबर तू फोन लाव, तू लगेच वर येईल तू. नाही, मी बोलवलंय. बोलवलंय मॅडमनी. थँक्यू गाईज. थँक्यू. 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 ए मॅडम
मॅडम मे आय कम इन मॅडम? नको नको. मॅम एक सांगायचं होतं, सॉरी, लहान तोंडी मोठा घास घेऊ का? लवकर बोला, निघायचंय जरा. हा नाही मॅडम, आज तुम्ही खूप महत्त्वाच्या कन्साइनमेंट्स आम्हाला अलॉट करणार होत्या चौघांनाही. आणि मॅम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भडसावळे कॉर्पोरेशनचं जे PPT मी बनवलं होतं त्याचं तुम्ही फीडबॅकही देणार होतात. आणि खरं सांगायचं मॅडम तर कसं आहे की यू आर द कॅप्टन ऑफ द शिप मॅडम. आणि कॅप्टनच जर निघून गेला ना तर मग शिपमधली सगळी उंदरं बाहेर येतात आणि निघून जातात मॅडम. आणि मग एक थांबलेला उंदीर असतो, त्याचं असं होतं तो का थांबलाय, त्याला पण बाहेर जायचं आहे पण त्याला थांबावं लागतं कारण तो लॉयल आहे ना मॅडम. मॅडम तुम्ही थांबा, तुम्ही जर थांबला नाहीत ना तर आपलं जहाज भरकटेल मॅडम आणि आपण सक्सेसच्या किनाऱ्याला आपण कधीच पोचणार नाही मॅडम. एक मिनिट राऊत, हे बघा, मला वाटतंय. आय जेन्युइनली अप्रिशिएट युअर लॉयल्टी. अप्रिशिएशन नको आहे मॅडम, मी पगार घेतो त्या गोष्टीचा. माझं प्रेम आहे ना, माझं प्रेम आहे या कंपनीवर मॅडम, म्हणून मी माझंही आहे. आय नो या मॅडम. येस, आमचंही प्रेम आहे, माझंही प्रेम आहेच या कंपनीवर. सगळ्यांचंच आहे. काय आहे माहितीये का, वाढदिवस वर्षातून एकदाच येतो ना. हा नाही पण दरवर्षी येतो ना. नाही पण तिसरा वाढदिवस दरवर्षी नाही येऊ शकत ना. पण भडसावळ्यांचं PPT पण दरवर्षी नाही येणार आहे ना मॅडम. एक मिनिट मॅडम, मे आय कम इन मॅडम? सगळ्यांनी जाऊया. थोडं मला बोलायचं होतं. आपण बाहेर जाऊया, इथे गर्दी होतीये जरा. बाहेर जाऊया. चल. ठीक आहे, बाहेर बाहेर ठीक आहे, चल. लपडी या. या, मॅम तुम्ही या. चल. बोलूया बोला. Yes. येस तो बघा मॅडम काय बसा. करताय तुम्ही? नाही तुमच्यासाठी चेअर आणली मॅडम, तुम्ही असे उभे काय गरज आहे, मी बोलतेय ना. पण नाही बसा मॅडम, कशाला? बसा तुम्ही. ए, तिकडे काय कशाला- आय एम सॉरी, करताय? आय एम सॉरी. जबर, अरे ए. अच्छा रिव्हील केलं. बोला शिवलकर बोला. नाही मॅडम, माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही थांबायला पाहिजे कारण की खूप महत्वाची कामं आहेत आज मॅडम. पण हे बोलणं नकोच आहे. एक्झॅक्टली. ह्या आपल्या बॉस आहेत. येस. यांनी एक डिसिजन दिलाय. आपण एम्प्लॉई आहोत, आपण तो मानला पाहिजे. Yes. बॉस इज ऑलवेज राईट. राईट. पण आता मी तुमच्या लेफ्टला आहे. मॅडम हा तुमचा विनोद आहे ना, कुलिंग मीटरवर पण सापडणार नाही. पलीकडचा करताय राऊत, मॅडम नकोय मग. बरं हा करा. हुश. तुम्हाला हसू नाही येत माझ्या जोकवर? काय करतायत? जोक डीप गेलाय मॅडम, काढतो पटकन बाहेर. मॅडम तुमची खरंच नाही, मध्ये मध्ये हास्याची लकीर अशी उमटवता ना मॅडम. गॉड गिफ्ट. ओके एनिवे. हा मॅडम, मी काय म्हणतो मॅडम, हा जो फ्रेश जोक आहे ना तुमचा, हा पियुषला सांगा. हे त्याचं बर्थडे गिफ्ट आहे मॅडम. येस येस. मॅडम तुम्ही पियुषला भेटले पाहिजे. तुम्ही घरी गेले पाहिजे. घरी थँक्यू थँक्यू व्हेरी मच. मॅडम, खूप सगळ्यांसाठी केक घेऊन येणार आहे उद्या. मॅडम अरे ए, भडसावळ्या, काय एवढे काम करायची खुमखुम कशाला? जातायत ना त्या, जाऊ देत ना. अरे पण काम नको का करायला? अरे करू ना, उद्या करू ना काम. उद्या करू, परवा. हे बघा लक्षात ठेवा. काय? ऑफिसचं काम हे लघवीसारखं असतं. बाथरूम सापडत नाही तोपर्यंत कंट्रोल करू शकतो पण इग्नोर करू शकत नाही. काय उदाहरण आहे ती? किती घाणेरडी आहेत आणि ते पण अलंकारिक भाषेत बोलतो हा. चल रे चल. फ्लश करून टाकतो यार. तर काय? एक खुर्ची घेऊन फिरतोय काहीतरी बावळट. मॅडम घरी जातात, प्लॅन बनवा पटापट. Yes. मी तर खाली रवींद्र मैदान बसणार आहे. 2 बियर, एक चिकन फ्राईड राईस, बस. तुम्ही दोघे येताय? नाही, मी नाही. मी येणार नाहीये. मला कधी नव्हे ते वेळ मिळालाय. मला प्लीज लग्नासाठी मुलं बघू दे. मी डेटवर जाणार आहे. हॅलो बायको. हा आम्ही येतोय संध्याकाळी लवकर घरी येतोय. चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम पण आणतो. वातावरण गारच करून टाकूया. भेट कर नाही आज वेट कर. तू काम कर. कर्मा बघून घेणार आहे सगळ्यांना. हो तुला पण. हा मला पण नाही, कर्मा बघून घेणार आहे कारण कर्मा इज मॅम. अरे बॅग नाही घेतली. अच्छा, खुर्चीसाठी त्या बाहेर. ऍक्च्युली मी नाही जात आहे. बसा ना. राऊत नो काय करताय हो? गेला पाहिजे. मॅडम आय जेन्युइनली थिंक मिस्टर राऊत इज राईट. आय एम राईट मॅम. ऍक्च्युली असं झालं की मी पियुषला फोन केला ना आज जाऊन. हा हा मला म्हणाला, मम्मा
ह्याला काय अर्थ आहे? डाऊट अंकल इज राईट. पियुष म्हणाला डाऊट अंकल इज राईट. पियुष म्हणाला राऊत अंकल इज राईट. पियुष म्हणाला झोपून बोल. तो म्हणाला मम्मा काय गरज आहे? हा. काम जास्त महत्वाचं आहे. वर्क इज वर्शिप. Yes, ma'am. तू अजिबात असं करायचं नाहीस. येस मॅम. तू काम संपव आणि रात्री आपण सेलिब्रेशन करू. अख्खा दिवसाची काय गरज आहे सेलिब्रेशन करायला? करेक्ट. एवढं सगळं 3 वर्षाचा मुलगा बोला. एक्झॅक्टली. 3 वर्षाचा पियुष वर्क इज वर्शिप. सिरियसली का तुम्हाला पटत नाहीये का मिस प्रिया? नाही त्याचं नाही. ही आजकालची मुलं अशीच आहेत. ही जी जेन अल्फाची मुलं आहेत ना, Yes. क्रेझी ब्रिलियंट किड्स, व्हेरी व्हेरी मॅच्युअर्ड. Mature म्हणजे बापरे क्रेझी IQ आहे हो. IQ म्हणजे त्या तुमचा मुलगा म्हणजे IQ पण सिरियसली म्हणजे येस IQ तर हाय आहेच आहे. पियुषचा. EQ तर केवढा हाय असेल. बरोबर आहे. इमोशनली एवढे चार्जड अप असतात ना हे जे- Absolutely, जे अल्फा- absolutely. माझा मामा त्याचा मुलगा थांबा. संग्राम संग्राम मुलाचं नाव. ओ, चा- हा. ओ, संग्राम काय एवढा चार्ज असतो की सगळं ओढून घेतो. भेट कर मला बोलू दे. भेट कर. मला असं म्हणायचंय की पियुष चा EQ एवढा हाय असणार तो एवढा इमोशनल वाटतो. आहे absolutely. एक्झॅक्टली. मॅम तुम्ही त्याच्या 3ऱ्या बर्थडेला नाही आहात हे त्याच्या आयुष्यभर लक्षात राहणार. ma'am. बरोबर. हा. तो किती ट्रॉमेटाइज होऊ शकतो पुढे. हा. मग यू कांट इमॅजिन. और मेमरी मध्ये एकदा ते फिट झालं ना मॅम की ते इट्स हॉरिबल. यस इट्स हॉरिबल. यू हॅव टू गो. नाही आय डोंट थिंक एवढं काही होऊ शकतं. त्यांच्या मनावर कोरलं जातं मॅडम आणि मग परिणाम होतो मनावर मुलांच्या. कळलं का तुम्हाला? आय डोंट थिंक एवढं त्याला आता नाही मॅम राहतं लहान मुलांच्या खूप लक्षात राहतं. यस ma'am. राहतं. हा म्हणजे खूप म्हणजे मॅडम तुम्ही अॅनिमल बघितलंय? फिल्म. हा. हो रणवीर सिंग रणवीर सिंग. रणबीर कपूर मॅडम. रणबीर कपूर. रणबीर कपूर. म्हणजे तुम्ही बघितलाय हो, करेक्ट? हो. त्यात त्या मुलाचं काय होतं? तो मोठा होतो. ते फोन आलाय तुला बोलत होतो. मुलाचं काय होतं? मुलाचं काय हा काय एक्झॅक्टली म्हणायचंय तुम्हाला? मुलाचं काय होतं मॅडम ते? हा. तो जो बाप आहे तो मुलाला वेळ देत नाही मॅडम. मग त्या मुलातला अॅनिमल जागा होतो मॅडम. येस तो व्हायब्रंट होतो मॅडम. Violent, व्हायलंट होतो. violent. व्हायलंट होतो मॅडम. खुंखार खुंखार होतो. वेळ देत नाही त्याच्यानंतर तो मुलगा राडे करतो मॅडम. रक्ताच्या नद्या वाहतात. Yes. रक्ताचे पाठ वाहतात Yes. मॅडम तुम्हाला कळतंय का? तुम्ही पियुषला वेळ देत नाही आहात. तुमच्या पियुषचं कोकम सरबत झालेलं तुम्हाला परवडणार आहे का? म्हणजे तुमचा पियुष तसा झाला त्याने रक्ताच्या नद्या वाहायल्या चालणार आहे का मॅडम? काय बोल. आजचा जेन अल्फा उद्याचा अल्फा मेल झाला तुम्हाला चालणार आहे का मॅडम? यस मॅम. मग मॅडम तेव्हा बोलू नका. शिवलकर सगळं बर्ड व्ह्यूने बघत होता पण सांगितलं नाही तेव्हा शिवलकर हँडसअप मॅडम. हा येस आणि तेव्हा प्रिया पण हँडसअप. यस मी तर आउट ऑफ रेंज. मॅडम आय अग्री. यू अग्री? आय थिंक युअर राईट. येस. त्याला काय कळतंय? तो लहान आहे Yes. तो काही बोलला तरी आता मी त्याचा इमोशनल क्वेश्चनचा विचार केला पाहिजे. मी जायला पाहिजे. करेक्ट. मॅम ड्रायव्हरला फोन. थँक्यू. माय प्लेजर. हा थँक्यू. मॅडम थँक्यू व्हेरी मच. यू गाईज करेक्ट येस येस मी जाते. थँक्यू. वेळ द्या मॅम, तुम्हाला आम्हाला वेळ. तुझा अॅनिमल ठेचेन मी आता आत्मे नाही आता काय? कळलं? हे बघ राऊत थेट बोलते आपल्यात भांडणं होतील तू प्लीज नीट वाग. हा. तू प्लीज नीट मी वाग. तर म्हणतो पहिला मारा आणि मग बोला. प्लॅन बनवा मॅडम चाललाय. प्लॅन बनवा. माझा झालेला आहे तुमचा बनवा. परत अरे हाफ डे घेऊन नका जाऊ. ऐका हाफ डे आजचा हाफ डे उद्याचा ओव्हर टाइम आहे. तू पुस्तकं लिही ना त्यापेक्षा हे बोलण्यापेक्षा पुस्तकं लिही. चल काम कर चल. आणि आम्हाला हाफ डे पाहिजे. मला पाहिजे यार. मला लग्नासाठी मुलं बघायची आहेत यार. मला नाही सिंगल राहायचं. कर्म बघून घेणार आहे सगळ्यांना बघून घेणार आहे. एक मिनिट. मॅडम येस मॅडम बॅग नाही घेतलीच निघाल. मॅडम ग्रीटिंग. आता काम आणि सेलिब्रेशन सगळं एकत्र होऊ शकतं. पिलू आता मला जे बोललास ना ते परत सगळ्यांना ऐकवायचं. इन्व्हाइट करायचं ना सगळ्यांना. मी आता स्पीकरवर टाकते फोन. सगळ्यांना इन्व्हाइट कर. ओके? काय हा बोल. हा मम्मा हॅलो पियुष. हॅलो डाऊट अंकल. राऊत अंकल बेटा. पण मी तर लहान आहे ना मग मला तर चालतं.
चालतं चालतं चालतं. हो बोल तर लिसन मम्मा मीच ऑफिसला येतो हा आपण सगळे मिळून माझा बर्थडे पण सेलिब्रेट करू आणि मग आणि काम पण करू बिकॉज लाईफ इज ब्युटिफुल जीवन हे खूप सुंदर आहे पण खरं सौंदर्य तर हे जीवनाला कार्यरत ठेवण्यातच आहे ना मम्मा. जीवनाची 3 सूत्र नाही सूत्र झालं थांब जीवन सुख समाधान आणि कर्तृत्व. आपण कर्तृत्व पण गाजूया आणि मम्मा बर्थडे पण सेलिब्रेट करूया. करायचा पियुष करायचा. डाऊट अंकलला थँक्यू पण. थँक्यू डाऊट अंकल. राऊत तू रोरो अंकल म्हण मला रोरो. ओके आय कॉल. मी ड्रायव्हर काकांना सांगितलंय तुला पटकन सोडायला. ओके मम्मा ओके बाय लव्ह यू मम्मा. लव्ह यू बाबू बाय बाय. बाय बाय बाय. हा नक्की 3 वर्षाचा आहे. जीवनाची 3 सूत्र सांगितली त्याने. ऐकलत ना आता. म्हणजे जनरली पोरं पेपरवर बसतात, तुमचा पोरगा पेपर खातो की काय? व्हेरी गुड. ओके आता मला सेलिब्रेशनचा माहोल हवाय. ऐका Okay, ना madam. रवींद्र मध्ये जाऊन चायनीज आणा आणि मस्त चिल्ड ज्युसेस वगैरे आणा. तुम्ही डेकोरेशनचं बघा. मी सगळं बघतो मॅडम. व्हेरी गुड. मी सगळं बघतो. चॉकलेट आईस्क्रीम खूप आवडतं त्याला घेऊन या. प्रिया काय करतो Chocolate. कविता करा. एक कविता करा प्लीज. थँक्यू व्हेरी मच. कविता प्रिया. स्वीट गाईज. Okay. चला आता मला एनर्जी हवी आहे. Yes, yes. वी हॅव टू वर्क टुगेदर लाईक पायरेट्स अँड सेलिब्रेट लाईक पायरेट्स. Yes! आक्रमण. आक्रमण आक्रमण महासेना क्या है मृत्यू. आम्ही दाखवतो तुला दाखवतो क्या है मृत्यू क्या है. अरे काय अरे काय अरे काय अरे थांबा. वा 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 यंग ब्रिगेड खूप धमाल आणली. मस्त झाला परफॉर्मन्स. क्यूट. येस सई. धमाल परफॉर्मन्स होता. माझी ही सिरीज आता खूप छान मुरत चालली आहे असं वाटतंय. आज तर खूप मजा आली. तुमचा गिव्ह अँड टेक तुफान होता आज. रमेश आणि प्रथमेश अफलातून खूप मजा आली. आणि राऊत म्हणजे आय डोंट नो समटाईम्स मी ह्या बाजूला असते समटाईम्स मी तुझ्या कॅरेक्टरच्या बाजूला असते पण आज मला तुझा राग आला म्हणजे चांगलं झालं. म्हणजे खूप चांगला आला परफॉर्मन्स. ईशा मस्त बॅलन्स्ड. प्रिया मस्त. सगळ्यांची कामं उत्तम आणि मला मजा आली. मी खूप हसले. नमस्कार मंडळी. हास्याची वर्षा सहल घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया. मंडळी कालच्या प्रमाणे आजच्याही भागात आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे तू भेटशी नव्याने या मालिकेची टीम. त्यांचं देखील जोरदार आणि स्वागत आहे. मंडळी नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे 2 गावकऱ्यांना आला आहे कंटाळा. त्यांचा हाच कंटाळा घालवण्यासाठी त्यांनी पकडलाय गावकरी साधा भोळा. चला बघूया ते त्याची कशी गंमत करतायत तेच दाखवायला मंचावर येतात हास्य जत्रेचे इरसाल गावकरी. वा 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 मोऱ्या. वा तुझा आवाज म्हणजे एकदम आवाज वा वा वा. म्हणजे तू बरं झालं एकदम गावात राहिलास. हा मुंबईत गेला असतास ना तर तुझ्या सुरानं मुंबईत तुंबली असती. कचरा जाय सगळा. नाही काय आहे माझं सूरच तसं कातील आहे. नाही ते वाटलंच पण आज तेवढं लागलं नाही. गला जरा थंड झालेला आहे का नाही. माझी असं नाही. नाही रे मजा मजा तुझ्या गल्यात नसेल रे पण आपल्या गावात आहे. कुठं आहे ती काय रंगीबिरंगी मजा चालत येते. हो त्यांना काय बोललं का खुशीत दिसतात काय कादबानू अहो बरं आहो काय बरं 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 जाम बरं आहे मी म्हणजे तुला सांगतो आज लय मजेत आहे मी. काय 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 अरे माझ्या आयुष्यात चमत्कार घडलाय वाटाडे. काय बोलताय? म्हणजे देवाची करणी नारलात पाणी म्हणतात ना ते खरं आहे. म्हणजे मला असं वाटत की देव नाही पण देव हाय. वा वा वा. म्हणजे तुला सांगतो टेन्शन मध्ये होतो काय करायचं कसं करायचं काही सुचतच नव्हतं. मला जेवण गोड लागतच नव्हतं पण आज कसं सगळं सुरळीत झालेलं आहे. सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. अरे हे नाचो बजाव बजाव. अरे जाम भारी. पण झाला तरी काय पेढ कशाला वाटतं. झालं झालं म्हणजे सांगतो कदमा
तुझा आनंद बघून आम्हाला पण आनंद झालेला आहे. तर मरून दे, पेढ पण लय गोड आहे. कायच्या काय पेढ कशाला वाटलंय? लग्न ठरलंय का काय? बारका बदाम कसा लाजतोय बघ. नक्कीच 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 कुठल्या तरी पोरीला हे अस्वल आवडलेलं दिसतंय. अस्वल बोलशील वसाड्या हा आणि तोंडावर बोलशील म्हणा अस्वल. हो कदमानू, तोंडावर काय बोलतात ते ऐकू तरी शकतो, पण पाठीमागं जे बोलतात ना ते चार चौकात बोलू पण नाही शकत. एवढं मागं पण बोलतात. मग मला सांग अरण्या, तोंडावर बोलणं आणि मागं बोलणं यातलं चांगलं कुठलं आहे? मांग बोललेलं चांगलं आहे ना? आपल्याला कळत पण नाही ना ते. ते मरू दे. आता पेढ कशाला वाटतोय तर सांग. पेढ कशाला वाटतो? अरे तो एक किस्साच आहे वासाड्यानो. तुमच्या लक्षात आहे ना? विसरायच्या आधी सांगा. हो वासाडे, मी सांगतो तू भस्कन नको घुसू ना. मला थोडा येल लागतो ना. हा, तो किस्सा असा म्हणजे मी म्हस आणली. कदमानू एक मिनिट. नाही नाही, ऐक ऐक ना आता आठवलं तर नाही, नाही, अरे माझं आठवलं. एकच मिनिट ऐका कदम. हो, थांबा. त्याला वरेनू, काय रे? बालू तात्या, माझी उधारी कधी देता सांगा पहिली. असली उदारी. कसली उधारी? अरे आल्यापासून तुझ्याकडे चायचा घोट तरी घेतलेला का? काय तर काय तुझ्याकडे बघायचे पण पैसे लावतोस की काय हो तू? बघायचं नाही, चायचेच लावलेले आहेत. हे काय मी लिहून ठेवले तुमचं पैसे. ऐक ना. तुमच्या दोघांची मिळून 600 नाही 66 रुपयाची उधारी बाकी आहे. काय परवा दिलं नाही 66 रुपये? कधी दिलं हो? काय येडाय का रे? काय तर- मला वाटतोय तसा. अरे म्हैसकरांकडे पाहुणा होतं ना काय पोरगी बघायला. तुला पत्ता विचारित होते, तू पत्ता सांगित होता तेव्हा नाही दिला, विसरलास ना? अहो कसला विसरला, इथं लिहून ठेवलेले आहेत मी पैसे. आणि तुम्हाला काय वाटतं हो? दूध आणि चाय पावडर काय फुकटाची येते काय? ठीक आहे. बंदाला बोलतोस रे? तुम्हाला बोलतोय. मला बोलतोस? मग? हा एवढासा पोर माझ्यावर दादागिरी करून सांगून ठेवतोय. हा असं 56 खरेदी करून तुझ्या रे काय हो? काय? आधी चहा नीट करायला शिक. हो तुम्ही आली पैसे द्यायला शिका, फुकटची चाय अरे हो वासाडे नाही. पिता. जल्द तो आणि तुमच्या 66 रुपयासाठी एवढं भांडतावाय. द्या 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 देवा हे घे 70 वासाड्या. उरलेल्या पैशाची चाय बिस्किट प्या. अरे पण तुम्ही शांत राहा. माझा आनंद काय झालाय तू ऐका ना. आम्हाला कल्ला आल्यापासून तुम्हाला काहीतरी मोठा आनंद झालाय, पण त्या कशा मुलं झालाय तर आम्हाला कल्ला नाही. अरे पण मी सांगतोय वसाड्यानं, तुम्ही मध्येच घुसता. नाही, सांगा. मी आहे ना म्हस घेतली. हा ती कोल्हापुरात घेतली होती. नाही 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 नाही. अरे साताऱ्यावर ना. अरे नाही, नाही परभणी. अरे नाही, लांजावरनं घेतली नाही. वसाड्यानं काय आहे? तुम्ही आणले म्हस, मी आणले ना म्हस. मला माहिती आहे ना मी जी कुठून आणली म्हस ते सांगते तुम्हाला. मी जळगावातून म्हस आणलेली आहे. सॉरी मोरेनू, हा. मगाशी भांडणात जरा आवाज चढला माझा. नाही नाही, ते बरोबर आहे. ते काय आहे पण असं बोलायचं नसतं लगेच मोठ्या अरे हो ना, पण- म्हणजे कसं आपली नाती तुटत ना. आणि मोस्ट पर्सन फॉर इज ब्युटिफुल इज विलेज. रिस्पेक्टफुल रिस्पेक्ट. मोस्ट पर्सन इज ब्युटिफुल इज विलेज. जस्ट इज रिस्पेक्ट मी विलेज यू नो. हे, बघितलं तुझी एक चूक पण केवढं इंग्लिश पदरात पडलं आपल्या. एवढं कशा बोलायचं? अरे आणि मेलन तुम्ही भांडताव कदमानू, हेच चुकतं आपलं. कोकणी माणूस भांडतो आणि परप्रांतीय इकडे येतात आणि जमीन घेऊन जातात. हे कुठलं मध्ये झालं त्या परत? मध्ये एक सामाजिक टाकला. कशाला सामाजिक पाहिजे वसाडून? नाही, नाही, माझं माझं काय महत्वाचं आहे ना, मला आनंद कसा ते सांगा ना. तुमचं महत्वाचं आहे पण आता सध्या महत्वाचं काय? ह्यांचं भांडण मिटवून जा. मिठी मार द्या, काय पहिली करू? मिठी मार द्या. हो, नाही, पण पहिली मिठी मार. नंतर मारा, माझं जा, आहे. मिठी मार. परत आपण माझं बोलू. फोन. हे घ्या, पेढे घ्या, पेढे घ्या. पेढे घ्या. तू पण घे. पेढे घे. पेढे घे. तू पण घे. काय अब हे भांडण मिटले पाहिजे, कदमानू, भांडण नाही पाहिजे. हा. हे सगळं तुमच्या मुलं मिटलेलं आहे. तुम्ही पेढा आणलं ना म्हणून यांचं भांडण मिटलं आता. ह्यांच्यासाठी पेढे आणल्यात. मग अरे माझं वेगळं आहे ना वसाड्या. माझा जो आनंद झाला, माझ्या आयुष्याची कलाटणी जी झालेली आहे ती कशी झाली त्याच्यासाठी मी पेढे वाटणार. कल्ला रे कल्ला. ते सांगतो. आयुष्यात जो चमत्कार झालाय तेच ना. अरे हैदराबाद वर ना बकरी आणलं ना त्याच्याबद्दल पेढे वाट. बरोबर. चांगलं थोडी वसाड्या. कुठली बकरी? जळगावातून मी म्हैस आणली. म्हैसकरावरनं आठवलं काय नाही, झालं? नाही. पोरीचं कल्लं तुला नाही नाही, ते पुढे जाऊन दे. आधी म्हैशीच सांगतो मी. महत्वाचं आहे. मागल्या आठवड्यात पळून गेली ती. कोणा बरोबर? ऐक ना तोरसकरचा पप्प्या, त्याच्यावरच लपडाय तिचा. नाही नाही नाही. त्याचा भाऊ ठुश्या. तुझ्या माझी मग एवढा काम केवढं मोठं केलं ना त्यानं. बोलवून गेलं ना. तरी मी त्या बापाला सांगत होतो यानं बार भरला नाही, गोली मारली काहीतरी, सुटली ना, गेली आता पळून. आता केवढ्याला पडलं त्याला. अच्छा अच्छा. पण मला कळलं कसं माहितीये का? कसं? चक्कीवर उभा होतो ना. चक्कीवर उभा होता. आता सांगू कसं कळत नाही हा, तुला. हा, हा. सांगू कसं कळत नाही. अरे नको सांगू तू आता. माझं काय ते सांगू ना. माझं मी नाही ते सांगू दे. हे जे मी पुढे आणले ते. अरे, काय लागल सांगा लागल. अरे काय पण म्हणा. हरण्या त्या पोरीची डेअरिंग बघ. हा. खाली मुंडी आणि भरली थंडी. जल तू तुझा अशी म्हणे. काय याडच करे तू? काय झालं? तुला म्हण पण बोलता येत नाही.
खाली मुंडी पाताल धुंडी असं आहे ना चुकला जरासा चुकला नाही पण मला कळत नाही मागासपासून म्हैसकरांची पोरगी पळाली म्हणून तुम्ही कशाला पेढा वाटवाय अरे मी कशाला पेढू वाटू यार तुम्हाला कळत कसं नाही आहे मी पेढे का वाटतोय हा लक्षात आलं माझ्या आयुष्य आम्हाला लक्षात आलं पनवेलवरनं सरडा आणला व्हायला ना अरे म्हस स्पेशल म्हस आणि सरडा कळत आहे तुम्हाला मी जळगावातून म्हस आणले बने ओ बने कुत्रे आल्या अरण्या जलगावरनं तू म्हैस आणली आणि हा जलगावनं रेडा आला योगायोग या दोघांचा आपण जुलून देऊया काय यार ऐका ना तू माझं मोरे काय? अरे जावाई आहे ना यार मी हो. बरोबर काय याला बनवता नाही हैं? अरे काय मजा घेता यार नाही, तुम्ही. नाही. काय बने काय? मस्त चालली चहा घ्या चालले अरे वा वा टपरी गिपरी भारी बेटकर मोरे अरे कदम दादा अरे बापरे सावकाश खिशात अरे यांचा चेहरा असा चिडका का बरं वाटतो काय बरं आहे हा अहो सकाळपासून आनंदी आहे माणूस तो, हा. आयुष्यात काहीतरी वेगळा चमत्कार घडलाय त्याच्या आल्या म्हण पण सांगितलं ना त्यानं काय तर देवाची करणी आणि घरात घरभरणी देवाची करणी घर भरणी अरे देवाची करणी नारळात पाणी असं आहे ना ते मी एवढं मी असं सांगितलं नाही बरोबर त्याचं काय असेल तर त्यांना कसला तरी आनंद झालेला आहे अरे वा वा पण तुम्ही इकडं कसं अरे तुम्ही इकडे कसं म्हणजे आता झालंय नाही आता झालंय काय पाहुणा आहे तो पाहुणा सांगायला नको कदम बसा बायको आलेली आहे मायरा 4 दिवस झाले ऐका ना यार तुम्ही त्या गाड्याला करमाय नको तिकडे काय मोरे पण बघा बने म्हणजे एवढी वर्ष लग्न झाली तरी माणूस रोमॅन्टिक आहे अरण्या. ह्याचा हा रोमॅन्टिक आहे हा रोमॅन्टिक आहे वाचायला आहे मी हाय थोडासा रोमॅन्टिक आहे मी पण आज आहे ना मी वेगळ्या कारणानं येले काय झालं काय अरे माझा सासरा अन्न सालाय हा. ना दोघांमध्ये जमिनीवरून मारामाऱ्या सुरू झाल्या काय सांगतो मी म्हणलं कायला एकमेकांच्या जीवावर उडले म्हटलं जाऊ एखाद दिवशी आणि सोक्ष मोक्ष लावून टाकू नाही लावायला जावा मग? आम्ही बरेच दिवस ऐकता हा प्रकार बरोबर. लोक ऐकण्यातलं नाही आहेत मग? तुम्हाला सांगतो पाहुण्यानो हा. म्हणजे आमच्या आरण्याच्या आयुष्यात जो चमत्कार झालाय तो चमत्कार त्यांच्या आयुष्यात झाला तर सुधारतील तर सांगितलंय चमत्कार मी सांगितलं वाचायला कसं झालं तुला चमत्कार सांगितलं काय झालं ते? सांगितलं मी हा ना बरोबर थांबा कदम जाऊ द्या मला सांगा अरे मी चमत्कार चमत्कार सांगितलं नसतं अजून नाही मला सांगा कसं घडला? मला सांगा माहिती आहे. चमत्कार काय झाला अरे काय हा. ना त्यानं चंद्रपूर वरनं पांढरं उंदीर आणलं उंदीर आणलं मी मग काय नाही मारू काय थांबा हे काय कशाला उंदीर बरं- आणलं मी नाही हे बंद कर हे बंद अरे मी जळगावातून म्हण बरोबर. चालले ना बने बस तिकडे बस टेबल फॅन लाव रे यार ते गरम होऊन राहिलं एकदम मला आता चालेल का वाचाड्या टेबल फॅन लाव मरतो जाईल गर्मीनी कुठं राहतोस तू वाचाड्या जळगाव मग फणस काश्मीर मध्ये आल्याशिवाय काय करतोय एवढी गर्मी झाली तुला? एवढं गरम होतंय? हे इकडं म्हणतात काय कशाला बसले अरे जावई आल्याला गरम होतंय नाही बरोबर आहे. किती डायलॉग बोलला वाचाडा अहो, अरे नाही. कसं गरम नाही, अरे, थांबा चुकून काय चमत्कार झाला ते तर सांगा चुकलं मला ऐक ना वाचाड्या ऐक चुकलं शांत राहा हा हा अरे वा 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 हा वा. काय चमत्कार झाला मला आनंद झालाय हा. माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन घडलेलं वा, वा. आहे त्याच्यासाठी मी आलेलो आहे जळगावातून जी म्हैस मी आणलेली आहे एक मिनिट हा. त्यानंतर तू हॅलो हॅलो हा मामा नाही काय थांबा मामा मी जळगावची हा मी आला मी काय आला? अरे ते बनेच्या टपरीवर थांबलो जरा 2 मिनिटं हा काय अरे बापरे अरे काय झाला अरे मा साल्यानं सासऱ्याच्या डोक्यात दगड टाकला दगड कसा आहे काय विचारता यार तुम्ही दगड टाकला सिरियस मॅटर आहे ना मामा घाबरू नका मी येतोय त्या बंडोकच्या नादी लागू नका मी आला बरं का मी येतो जरा सिरियस मी हे सांगायला गरजच नव्हती तू का घुसत आला मामा मी आला मी सांगतो तुम्ही सांगा नाही मला आम्हाला सगळं मान्य आहे. मी सांगतो आज एकामेकाचा जीव घेतल्याशिवाय सोडत नाहीत ते. नाही माझं ऐका काय नाही तुम्ही मी मला माहिती आहे तुम्हाला सांगायचंय तुम्ही बदलापूरवरनं बेडूक आणला ना बेडू काढले वाचाड्या रे जळगावातून म्हण आणले ना ऐका हे वानो हे ऐकून घ्या त्यांचा किस्सा काय था नाही, नाही, आता बघ आता कोण बोलणार नाही आता कोण बोलायचं बिलकुल नाही. शांत बसा मोरे बसा तिकडं मी बस या. सांग ते जा ते सकाळी सकाळी जो मी उठला हा
अरे तुम्हाला सांगतो ती जी जळगावातून जी म्हस आलेली आहे ना, 40 लिटर दूध देते रे. अच्छा त्या दुधाचा पेढा आहे अरे वाचारे लगेच कसं होते त्याला टाइम लागतो. हा, बरोबर. खरवस फिरवस अमुक तमुक सगळं टाइम लागतो. लई टाइम लागतो. तिची नाही. तर मी सकाळी उठलो, बादली घेतली आणि गोठ्यात गेलो. म्हणलं आता दूध काढू. तुझं काय म्हस गायब. अच्छा म्हणून पेढे वाट. अरे नाही वाचाड्या, त्याच्यासाठी नाही वाचले. मग मी मला टेन्शन आलं, आता काय करायचं पुढं. मग मी गेलो पोलीस स्टेशनला. अच्छा पोलीस स्टेशनला गेलो, त्यांना म्हणलं बाबा माझी म्हस हरवली रे. ते म्हणतात मी आता लिहून घेतो, तुम्ही घरी जा. अच्छा म्हणून पेढे वाट. अरे नाही ना, नाही. ते कसं? आणि मग घरी गेलो, गोठ्याच्या मागे अशी खाटला लावली होती, तिकडे मी बसलो. अच्छा म्हणलं आता काय करायचं, हे सगळं टेन्शन करता करता मला झोप लागली. अच्छा म्हणून पेढे वाट. परत बोल. पेढे वाटणं कारण अरे नुसतं पेढे पेढे करतो, पुढं काय ते ऐका ना. हा तर मग ते झोपलो. मग टेन्शन म्हटलं झोपच लागे ना. सकाळी मी उठलो. सकाळी उठल्या ढोलं बघतोय तर मला असं कोणतरी दाढी नाही. अरे दाढी नाही, मला कोणतरी चाटते. हे कोण चाटते म्हणून डोले उडून बघितलं मी. असं डोलं उघडलं तर बघितलं तर ही माझी. एक मिनिट हॅलो महत्वाचं आहे. हा बर ए बालू काय घरी जावं लागेल, बायकोचा फोन होता. काय झालं? तेव्हा पोरगा झोपलाय म्हणे लगेच या म्हणून. अच्छा चला मी पण निघतो. अरे तुम्ही कशाला निघता वाचाडे? अरे त्याच्या बायकोचा फोन आलाय, तुम्ही का निघताय? नाही मी माझ्या घरी जातो आणि माझ्या घरचा अंदाज घेतो काय आहे तो. ऐक अरे वाचन ऐका ना, हे बघा हे जे पेढे आणलेत ना, अरे त्याच्यासाठी मला काहीतरी एवढे पेढे खालील पण सांगितलं नाही. आमिर काही झालंय, मी जळगाव मधून म्हस आणली होती. किस्साचा एवढा बंपर किस्सा होईल असं कधीच वाटलं नव्हतं. का हर परफॉर्मन्स वारुंदा, वा वा वा. बघूया हास्यरसी कशी दाद देत आहेत. प्रसाद दा. मी आजपर्यंत बारक्या बदामाला कधीच मिठी मारली नाही. कसं वाटतं बघायचंय. अरुण, या हास्य गोठ्यातली एका वेळेला 40 लिटर शुद्ध विनोद देणारी एकमेव जर्सी म्हैस आहेस तू. आहा, अरे काय एनर्जी आहे, का चेष्टा आहे अरुण. अरे अरुण, भीती वाटायला लागते कधी कधी की काय करायचं तुझ्या एनर्जीचं. आणि म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू प्रभाकर आणि श्रमेश, हेमंत, बने सगळ्यांनाच, पण सिंगल हँडेड मारलं स्किट. आहा, खतरनाक अरुण, खतरनाक. अफाट आहेस तू, अफाट. आणि तुम्ही जगातली जी नालायक मंडळी असेल त्यांच्यात तुमची नावं लिहायला पाहिजे. जगातली इतका डॅम्बिसपणा करत होता तुम्ही, म्हणजे ना इतकं, म्हणजे अरुणची कीव येत होती खरंच तुमच्यामुळे रे, खरंच. पण मस्त मस्त, फॅन्टास्टिक. तुफान मजा आली, तुफान. सई. जिथे बदाम असतो तिथे जुजबी पण असते. बंपर कॉन्सेप्ट आणि बंपर परफॉर्मन्स. अरुणदा कुणी नाही ऐकलं तरी मला ऐकायचा किस्सा. चला या. मंडळी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की धूम्रपान हे आरोग्यास हानिकारक असतं. पण याच धूम्रपानामुळे निर्माण होणारा विनोद मात्र आता आपलं पुरेपूर मनोरंजन करणार आहे. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा या हास्याच्या धुवाधार परफॉर्मन्ससाठी, जो घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी कलाकार.
सिगरेटचं पाकिट. नमा, नम्रता बाहेर ये. नमा, मला ओरडताय सकाळी सकाळी. काय झालंय? हे काय आहे? ज्याने तुम्ही टीव्ही लावता ते रिमोट आहे. हे नाही. हे काय आहे? सिगरेटी फुकायला लागला तुम्ही? लाज नाही वाटत का हो तुम्हाला? काय विचार करून सिगरेट ओढता तुम्ही? मी तुमच्या जीवासाठी इथे खपते मरते तुमच्या काळजीपोटी. हा, मी एवढं सगळं करते. साधी अगरबत्ती मी घरात पेटवत नाही का, तर त्या अगरबत्तीच्या धुराने खोकून खोकून छातीचा सापळा होतो तुमच्या. हा, खोका होतो त्या छातीचा, म्हणून मी एवढी खपते तुमच्यासाठी. तुम्ही सिगरेटी फुकता. जरा माझं पाकिट नाही आहे. अच्छा, म्हणजे आता मित्रांच्या पाकिटातल्या सिगरेटी फुकायला लागलात तुम्ही. फुकते कुठले? ऐक जरा, ऐक ना जरा, कानाने ऐक ना. कळत नाही का तुला? हे पाकिट माझं नाहीये, म्हणजे माझ्या मित्रांचे. असं कसं म्हणतेस तू? मग कोणाचं पाकिट आहे? कोणाचं पाकिट आहे? जास्त जवळ नको, मला मागे जायला लागेल. हे तुझ्या राजपुत्राचं. तुझा जो लाडका राजपुत्र आहे ना, घरी फिरत असतो बघ गेले कित्येक वर्ष, असा असा त्याचा आहे. काय काय झालं आता? काय झालं? वाचा का बसली तुझी? नाही. हे त्याचंच पाकिट आहे. नाही. म्हणजे बाप तिथे मरतोय आणि त्याचे पैसे हा असा उडवतोय हवेत. लाज नाही वाटत त्याला? नाही. निखिल, नाही, त्याचं नसेल. निखिल आताच्या आता बाहेर ये. निखिल, त्याला असं ऐका माझं. शांत व्हा, शांत. डोकं होय, शांत होय, ठेवा. होय. लहान आहे हो लेकरू. हे लहान आहे. लहान. सतत मला गच्चीवर उभा आहे असा दिसतो. एवढा उंच आहे तो. लहान वाटतेस त्याला तू? अहो, लहानच आहे ना. हे बघा, आपली टाळका मुलं किती मोठी झाली ना तरी आई बापांसाठी लहानच असतात ना हो. लहान म्हणजे त्याने काय असतात? नसेल ओढली हो. असं काय करता? रोज ओढतो तो, रोज ओढतो. अजूनही त्याच्या गालावर माशी बसली तर गाल लाल होतो त्याचा. एवढं कॉम्प्लेक्शन आहे त्याचं? गप्प. काय बोलशील? स्वतःचाच मुलगा आहे ना, स्वतःच्या मुलाबद्दल असं बोलाल का? ते मला तुम्ही नाही का चोरी केली? तुमच्या पप्पांच्या खिशातनं तुम्ही नाही पैसे चोरले? हे बघ, मला आईने सगळं हे सांगितलं. बघ, मी पैसे चोरले होते पण ते सिगरेटी फुकायला नाही. पण चोरले की नाही? लाज 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 वाटली पाहिजे त्याला. लाज वाटली पाहिजे. का ना हो माझ्या मुलाला? एक वेळ ना मला फ्रेंच बियर्ड मधला विजू माने बोललं तरी चालेल, पण फुकड्या पोराचा बाप म्हटलेलं मला अजिबात चालणार अहो, पण नाही. तुम्ही सांगून कशावर ठेवतोय. ठरवताय त्याने? नाही मला ऐका चालणार ना नाही. माझं अगं देखील. लाज वाटली पाहिजे तुला. आज तो सिगरेट ओढतोय, उद्या चरस ओढेल, गांजा ओढेल, मग एटीएम फोडेल, बँकेवर दरोडा टाकेल, मग सिरियल किलर, मग घरी पोलीस येतील. येई हो चौघुले वगैरे. हे सगळं कशाला पाहिजे? तुम्ही किती टोकाचं बोलताय स्वतःच्याच मुलाविषयी. नाही नाही, लोक शेण घालतील आपल्या कुंडात शेण घालतील. हे संस्कार केले का मुलावर? आताच्या आता त्याला बोलव. नाही नाही ऐका ना. असं नाही ऐकणार नका ना तो. तुम्ही. मी आता त्याला बोलतो. नका ना. निखिल, शांत व्हा ना. निखिल बाहेर ये. अहो, असं नाही ऐकणार तो. बने, बने बाहेर ये. बने बाहेर ये. हे याचं वर्किंग रोलचं. बने म्हटल्यावर बाहेर येतो आणि मग 8 मिनिटं इंटरव्ह्यू मध्ये रडतो बिडतो, सगळं खोटं बोलतो तिकडे जाऊन. काय बोलताय तुम्ही? बस कुठलं? झालं बाबा, बोला ना काय ते. काय शोधतोयस काय मला? तू काय शोधतोयस ना, ते माझ्या हातात आहे. तुमच्याकडे होय. त्या फडतरे काकू आले ना, त्यांना देऊ नका. फडतरे फडतरे काकूंचा काय संबंध? त्यांना काय आता द्यायचं? दिसलं की लगेच मागतात त्या. हातात दिसलं की मागतात? हा. काय काय म्हणजे काय म्हणायचं? मी बोलले होते ना तुम्हाला. बघा, फडतरे काकूंचं पाकिट असणार हे. त्यांची सुटावी म्हणून आपल्या निखिलने लपून ठेवलंय ते. काय बोलताय? काय सुटावी आई बाबा? काय बोलताय? अहो, आजकाल सगळ्या पोरांकडे असतं. एवढं काय ते? काय बोलला बघ? ऐका. काय बोलला आता? आजकाल सगळ्या पोरांकडे असतं. कबूल केलं का नाही त्याच्या तोंडाने ते? नाही, पण- बोलला की तू? हा? आपण काय बाबा, काय बोलताय तुम्ही? हे काय बघितलंस? बाबा, बघ, बोल बोल बोल. बाबा तुम्ही सिगरेट सुरू केली बाबा? येस. अहो बाबा, मी तुमचं काय करू बाबा? नाही एक मिनिट ऐकून घ्या. साधी शिंकाल तरी भेलकांटा तुम्ही, आणि हे काय चालू केलं तुम्ही? बाबा, मला कळत नाही तुम्ही काय करताय आता. पण अरे, नाही, तू आमच्यामध्ये पडू नको. 2 मिनिटं थांब. आज काय व्हायचं ना ते होऊन जाऊ दे. वय काय तुमचं? वय काय? अरे वय काय? हे वय, हे वय 51 वय. मोठ्याने 51 51 वय तुमचं. अर्ध आयुष्य राहिलं तुमचं, आणि तुम्हाला काय करायचंय? सिगरेटी फुकायच्या. स्वतःच्या आयुष्याची वाट लावाल ती लावाल, आमच्या पण आयुष्याची वाट लावताय. असं बोलतोयस बाबा. अगं आई, तू तू थांब, मला आज बोलते पूर्णपणे. असे बघताय काय तुम्ही बाबा? काय करताय? कळतं का तुम्हाला? तो बॉक्स दे इकडे. हे बॉक्सवर जे चित्र आहे ना, ते चित्रकाराचा वेळ जात नव्हता म्हणून नाही काढलंय. आजार आहे तो, कॅन्सर आहे, कॅन्सर. अरे यार, माझ्या नजरेत ना उतरतो हा माणूस. खरं तर उभा राहू नको माझ्यासमोर तू. हे
हे नाही बाबा ऐक हे तुम्हाला सांगू तुमचा नंदू होणार आहे नंदू नंदू फुफूवाला नंदू फुफूवाला नंदू पिक्चरच्या आधी यायला लागते ना अक्षय कुमार सोबत फुफू फुफू तो नंदू होणार आणि येता जाता लोक बोलाय नंदू आया नंदू आया खरं तर ना अरे यार तिकडे बघा हो तुम्ही अरे बाप आहे तुझा बाप काय बाप आहे काय करतात ते वय का त्यांचं आवाज आवाज खाली शांत हो जरा. आई 2 मिनिटं मला बोलते 2 मिनिटं थांब नको तुम्हाला ना लहान भाऊ असताना चामटावला असता खरं हे वय आहे? काय करताय हे बघा अजूनही वेळ गेलेली नाही सुधारा गांभीर्य ठेवा जरा आणि नको ते धंदे बंद करा सिगरेट सोडा हो. सॉरी आताच सिगरेट सोडतो अरे मला काय बोलतोस रे अरे तुझ्या सवयी आहेत ना माझ्या माती कशाला मारतोस हे तुझंच आहे ना कमी कर. बाबा हो लांब काहीच नाही रे काहीच हातात, नाही, हा? काहीच नाही घरात मी हे ठेवलं तुझंच आहे ना खरं सांग हे तुझं आहे ना असं नाही ऐकायचंस तू पट्टा कुठे माझा लेंगा घातलाय हा? माझं गुणाचं लेकरू आहे तुझं नाही आहे ना सिगरेटचं पाकिट तुझं नाही आहे ना अगं आई तुला असं कसं वाटू शकतं मी सिगरेट ओढेन म्हणून देवाने ज्याला 100 रुपये मागितल्यावर 1 रुपये हातावर ठेवणारा बाप दिलाय तो कसा सिगरेट ओढेल आई थोबरवला पाहिजे हसते रडते ती. रडते आई काय चुकीचं आहे हो त्याचं हे आहे रे लेका आहे तुझा बाप गरीब आहे वेंधळा पण आहे पण ठीक आहे ना बाप असतो ना रे असतो की नाही बाप बदलू शकतो का आपण नाही ना आपल्याला असंच ऍडजस्ट करायला लागणार आहे आता. ऍडजस्ट करायला लागणार म्हणजे माझ्या चुकांची फळं तू कशाला बघ ए नमा एवढा करशील किती अति करशील ए नमा कशावर रडतीयस तुझा पोरगा सिगरेट ओढतो त्याच्यावर रड आणि नवरा कोणतरी भेटलाय म्हणून काय रडतेस त्याच्यावर इकडे रे माझं नाही खरं सांग हे खरं तुझं आहे ना खरंच नाही बाबा तुझं नाहीये नाही मग कुणाचं आईचं आहे? काय बोलताय शपथ घे माझं नाही डोक्यावर हात ठेवून शपथ घे इकडे घेतली शपथ काय शपथ काय घेतलीस वाक्य काय शपथीचं वाक्य काय हात ठेवलास घेतली झाली शपथ तुझी डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे आजपर्यंत तू सिगरेट ओढलेली नाहीयेस घे ठेव डोक्यावर हात नाही बाबा ए बाई हे बघ कचरला बघ कचरला कचरत नाही बाबा. कचरला म्हणजे तू ओढतोस नाही बाबा बघून घ्या ना हो माझ्या माझं लेकराचं. ऐकून घ्या ना बाबा ऐकून घ्या. मी कॉलेजच्या नाटकात ओव्याची सिगरेट ओढले बाबा ओले ओढले ओढली ओव्याची सिगरेट ओढले बाबा ओव्याची ओढलीस हा खऱ्या सिगरेटी बद्दल बोल ना खरं नाही बाबा तू काय बाप गेला तरी तुला काय फरक पडतो रे कसं बोलताय? आईच्या डोक्यावर हात ठेव आणि शपथ घे नको बाबा आजपर्यंत सिगरेट ओढलेली नाहीयेस हात ठेव अहो बाबा देवाने जर ती ओव्याची सिगरेट धरली तर आई वर जाईल ना म्हणजे बाप वर गेला तरी चालेल तुला आताच्या आत्ता डोक्यावर हात ठेव ये. डोक्यावर हात ठेव नाहीतर हा. हे कर हा, डोक्यावर हात शांत व्हा तुम्ही ठेव. डोक्यावर हात ठेव तिच्या ओरडायची गरज शपथ नाही घे माझ्या शपथ घे घेतो घे हा, शपथ घे. हा, घे. मी शपथ घेऊन सांगतो मी ओव्याची सिगरेट ओढले पण मूळ सिगरेटला हात पण नाही लावलाय मी कॉन्फिडन्स नाही मला वाटलं होतं माझा लेक आहे ना एक वेळ बापाची खोटी शपथ घेईल पण आईची खोटी शपथ नाही घेणार तुझं नाही आहे ना नाही आई. तुझं नाही नाहीये. आहे बघा माझ्या मुलाचं पाकिट हा सोडतोय सिगरेट हा कोणाची आहे मग सिगरेट असे तुम्ही हिची नाही आहे तुझी नाही आहे माझी नाही मग सिगरेट कुणाची आहे? मला सांग जरा शांत व्हा जरा शांत व्हा 1 मिनिट मारतोयस की मारत नाहीये बाबा हा बॉक्स तुमचा नाहीये आईचा पण नाहीये नाही आणि माझा पण नाहीये नाही आहे आपल्या घरात अजून एक व्यक्ती राहते बोलव तिला थोबडवतो चांगला बोलव तिला त्याच्यात हा बॉक्स ताईचा असणार ताई म्हणजे प्रिया हा नाही प्रियाचं नाही नाही मला वाटलंच होतं नाही काय प्रियाचं नसणार मला वाटलंच होतं ह्या पोरीचं काहीतरी तिनेच ओढले सिगरेट अगं नाही नाही तिनेच सिगरेट ओढले मी सांगते ना तोंड काळं करायला निघाली आहे ही मुलगी नाही ना, अगं तसं- तिला येऊ द्या नाही हिची खरड पट्टी काढली ना हे बघ, हे बघ, हे- नाव हे नाही बघ. लावणार मी हे बघ, तिला- मी ना आता ही गेली माझ्या कामात हे बघ. ही हातात न गेली आता लोक तुम्हाला चौगुणा नाही म्हणणार लोक तुम्हाला काय म्हणणार लोक म्हणणार फुकड्याची पोरगी आली फुकड्याची पोरगी आली फुकड्याची पोरगी आली सयाजी शिंदे होतोय सयाजी शिंदे. आई तुला कळत नाहीये तुम्ही माझ्या पुढे काढू नका. तिला बोलवा ऐक, शांत मला हो. पूर्ण विश्वास आहे हिने सोडली असणार शांत हो जरा ऐक तिचं वय तसं आहे असू दे ती वल्नरेबर आहे वल्नरेबर आहे हा वर्ण लेबल नाहीये वर्ण लेबल खालना लेबल तसं नाहीये ते माझ्या चुका काढ वल्नरेबल अशा शब्द आहे तो ती वयात आहे ती झोंबी जनरेशनची आहे जेन्झी हा, ते जी असेल ती
ते जनरेशन वेगळं आहे. तू एकदम डोक्यात राग घालून घेऊ नको. परक धन असतं ताडकन कुठेतरी जाईल. मला नाही हे आवडत. जाऊ दे कुठे का मुलगी आहे म्हणून तुम्ही तिला पाठीशी घालताय नाही, तसं हा? नाही. मुली सिगरेट ओढत नाही ओढतात. ओढतात बघितलं माझा लेख सांगतोय मुली सिगरेट ओढतात पण ही ती- सिगरेट ओढत असणार शांत. तिला बोलवा बाहेर बोलवा मी बोलवतो. प्रिया तू नाही बोलायचं. प्रिया! तू नाही बोलायचं काय इकडे. आई तू एक शपथ आहे तुला. माझ्या मुलाला बोलत होता तू नाही बोलायचं. तुमची लेख बघा माझं कोण तिचं काढतं. आहे ट्युनिंग आहे. मी बोलतो तिच्याशी. वरून पोरं आहे ती. आवाज आवाज बोलवा. राग डोक्यात घालेल आणि जाईल ती. मी माझ्या बोलवतो. लेकराला बोलत होते हा. स्वतःची लेख काय दिवे प्रिया. नाही. ठीक आहे सूर चुकलेला कुठला सूर आहे, आहे. हा? लावतो दुसरा सूर लावतो. प्रिया अजून मोठ्याने वा वा ग प्रिया वा. काय कौतुक करताय प्रिया ये. प्रिया ये. प्रिया ये. आली आली काल बाबा आ. नखरा बघायचा नका मध्ये बोलू नकोस तू. मी बघतो. विचार हेडफोन्स घातलेले ऐकून आलं हो, अगदीच बरोबर आहे. प्रिया हे बघ कसं आहे की आज होय हे बघ प्रिया तोंडावर डायरेक्ट इथे राहा ना बाळा, समोर राहा ना बाळा. असं कसं होतं? करू दे. तर थांब दे. प्रिया आजपर्यंत मी तुला कधी काही अडवलं पटकन विचार बोलू नकोस. अति करताय मी विचारा बोलतो. पटकन. थांब. काय अडवलंय बाबा? हो. बाळा आजपर्यंत मी तुला प्रत्येक गोष्टीत सूट देत आलो. हे खरं आहे की विचारा ना, नाही? विचारा ना. लेंगा खाली येतो. लेंगा खाली येतो. तोंडावर विचारा ना डायरेक्ट काय झालंय बाबा हे बघ थांब बोल. डायरेक्ट बोलतो हे बघ बाळा हे बघ बाळा आजपर्यंत मी तुला प्रत्येक गोष्टीत सूट दिलंय की नाही मला सांग. तुला हे दिलेलं आहे. तुला कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस आहे का मला सांग. स्ट्रेस आहे का मला सांग. स्ट्रेस तर असतं का सगळ्यांनाच असतो ना बाबा. तिला कसला आलाय स्ट्रेस हा चिंध्या घालायच्या काहीतरी दिवसभर आणि काहीतरी रिला करत फिरायचं एका कामाला तरी हात लावतेस आईशी उलट बोलतेस हा लाज नाही वाटत हे असले धंदे करताना शांत ही का चिडली आहे होय ही काय, मला माहिती. ही का चिडले. ही अशी का ही काय तसं नाहीये बरं. आई नाही बोलतायत तुला ए, ही काय मग ही बोलले तर काय होतं एवढं का काम ही म्हणजे तुलाच बोलते ना कावळ्याची ऐकून बापाने. अरे ऐक. मग ते काय? शांत बसा एकदम. मला बोलते शांत बसा ना मी बोलतोय तिच्याशी. ही बोललं की लागते हे बघ तू आजपर्यंत जे लपवलेलं आहेस ते कळलंय आम्हाला. जे 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 आहे ते मला काही बोलायचं नाहीये पण जे काय आहे ते आम्हाला कळलेलं आहे. येस बाळा येस. काय सांगितलंयस खरी तू काय काय सांगितलं नाही त्यांचं त्यांना कळलं मी काय नाही बोललोय. येस यू हॅव टू ॲग्री. कसं कळलं बाबा कसं कळलं काय ग कसं कळलं आता कसं हा जेव्हा धूर हे म्हणजे हो धुरतो मग हे काय वाक्य घेतलंस तू. फक्त माझं धूर ना- एवढंच कळलं कशाला बोलते जमत नाही डोकं तर. फिरलंय माझं त्या मुलीमुळे ओके हिच्याशी बोलत नाही मी तुझ्याशी बोलते हिच्याशी आई बोलतायत नाही का तुला बाबा मी तुझ्याशी बोलते अरे बाबा नका ना भांडू. बोल. बाबा ऐक ओके सॉरी हा ओके. आय ऍक्सेप्ट ठीक आहे मी केलं केलं पण एकदाच केलं बाबा एकदाच केलं बघा बेटा एकदाच तुला करायचं होतं की नाही मग पाकिट काय घ्यायचं सुट्टे मिळतात ना. कसल्या पाकिटाबद्दल बोलतो मला काय पाकिट बिकिटचं काही माहिती नाही मला अरे हे पाकिट हे तुझं आहे की नाही मला सांग. सिगरेटचं पाकिट माझं नाही आहे शी नाटकं करते शी तुम्हाला वाटलं मी सिगरेट ओढते मग कोणी ओढली काय हे बाबा तू कसा विश्वास ठेवलास रे सिगरेटच्या धुराने पण मला कसा तरी त्रास होतो मला. एक मिनिट मग मगाशी तू काय म्हणाले एकदाच केलं म्हणजे काय एकदा केलं तू. अरे ते मी पबला गेले होते ना लपूचूप लपून छपून पबला जाते पोरगी नाचायला आता बोला एकदाच गेले होते मी आणि मी लगेच बाहेर निघून आणि मला सफोकेट झालं एक तर तिकडे Yes, सगळं yes. महाग होतं ना मी फक्त लिंबू सोडा पिऊन आले Okay, okay, fine, fine. परी असल्यासारखं सासू आवडू नकोस शांत बस आता. कुणाचे पाकिट पाकिट कुणाचं आहे. माझं नाहीये मग कुणाचं आहे. माझं याचं असं अरे, नाही. तुझं तुझं पाकिट आहे. कबूल कर. बाबा तुमचं अरे, पाकिट माझा नाही आहे ना पाकिट. तुमचंच असणार. तुझं आहे. माझं काय माझं तुझं आहे. आईचं नाहीये ते. आईचं माझं नाहीये? नाहीये कळलं ना कुणाचंच नाहीये? नाही. कोणाचंच नाही. तुझं पण नाहीये हिचं पण नाही नाहीये, माझं पण नाहीये तुझं पण नाही नाहीये. मग हे पाकिट कुणाचं आहे. साहेब कुणा इथं पाकिट राहिलंय काय वर छत्रे राहतात ना मग त्यांचं पाकिट आहे मी त्यांच्याकडे भांडी घासायला जाते आणि माझा नवरा त्यांच्याकडे ड्रायव्हर आहे तर गाडीत राहिलेलं पाकिट माझ्या नवऱ्यानं माझ्याकडे दिलं सांगितलं त्यांना नेऊन देत म्हणून इथं पहिले तुमच्या इथं खोचून आणलेलं असं पाकिट आणि कामं करताना इथं पाणी उडतंय असे हात वल्ल होतं ना म्हणून मी इथं काढून ठेवलेलं मला काय वाटलं इथं सेफ आहे
वडली तर नाही ना? नाही, हाय हाय सेफ आहे मी नवऱ्याला बोललेच होते ताई की हिथं सेफ आहे, हिथं कोणी उडणार नाही. येते जायचे, भांडी अजून राहिली आहे ती माझी. लकी आहेस आज वाचलीस तू. मी वाचले. हो तू वाचलीस. तुझं काय कमी नाहीये. नाही, माझं काय पण कमी- वाचलायस. हा? मी पण बोलू शकते. काय? तुझी सगळी बाराखडी माहिती मला. तुझे सगळे सिक्रेट मला माहिती कळलं ना. तुझे सगळे सिक्रेट मला पण माहिती. जागे. ए तू जा चल. जाचल घाबरत नाही तुला. बोलायला लागले ना. हा मग बोल ना. हा, जाशील अडकशील. मी पण सांगेन सगळी तुला हा, पटकन. सांग, हा, सांग. जा, चल. हा, चल. आपल्या पोरांची कोणती अशी सिक्रेट्स आहेत जी आपल्याला ठाऊक नाही आहेत? जाऊ दे. झालं 15 मिनिटं टाइमपास झाला. काही आता काय? नमा ही बाटली कुणाची आहे? फिनाइलची आहे बाटली. चला आठवा लगेच कोणाची बाटली. वा 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 फू वरचा एकदम धुवाधार परफॉर्मन्स. मस्त मजा आली. बघूया हास्यरसिक काय म्हणतात यावर. प्रसादा हे काय? सेम. विजू माने फ्रेंच पिरियड मधला मुद्दामून त्याच्याकडनं मागवला की तू कसा दिसतो बघायला. सेम आहे सम्या, सेम. क्षणभर तू जेव्हा आलास पहिल्यांदा एंट्री घेतलीस तेव्हा असं वाटलं की तू भेटशी नव्याने, की काहीतरी वेगळंच रूप तुझं बघायला मिळालं आणि चांगला गेटअप आहे हा, मस्त गेटअप आहे. या निमित्ताने एक नवीन फॅमिली इंट्रोड्यूस झाली. सई एकदम डायनॅमिक परफॉर्मन्स होता. एकतर ही फॅमिली मला खूप आवडली. वेगळंच कॉम्बिनेशन आहे. महत्त्वाचा विषय होता, वेगळा विषय होता, त्याच्यावरती वेगळा टेक होता, तोही खूप आवडला. मजा आली गाईज. नेहमीप्रमाणे मला पुन्हा एकदा ही फॅमिली एकत्र पाहायला खूप जास्त आवडेल. मंडळी, राजकारणात विनोद हे काही नवीन नाही, पण आता या विनोदी मंचावर मात्र खुर्चीवरून राजकारण रंगणार आहे. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा या हास्य कारणासाठी. त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी कलाकार. सगळी तयारी झालेली आहे ना? हो हो. हा, अण्णा कधी बी येतील बरं का? हे बघ, अण्णा आल्यानंतर अण्णा खूप मोठी घोषणा करणार आहे. ते आल्यानंतर असा जय कार झाला पाहिजे, घोषणा बिषणा झाल्या पाहिजे. मग काय? घोषणा रेडी आहेत ना? मग रेडी आहेत. म्हणून दाखव बरं. घोषणा रेडी आहेत आपल्या. अरे दारू सोबत खातोय चना. दारू सोबत खातोय चना. त्यान बायना जत मारू जत. अरे जरा नॉर्मल घोषणा देणार आहे. नॉर्मल पण आहे, नॉर्मल पण आहे. हा. आमचे साहेब, आमचे साहेब, अण्णा साहेब, अण्णा साहेब, आमचे साहेब, आमचे साहेब, अण्णा साहेब, अरे थांब रे. ए दुष्काळातला अनिल कपूर. अरे काय जोर आला रे तुला. ही भलतीच नॉर्मल झाली. जरा थोडीशी काहीतरी नीट घोषणा आहे ना? हाय घेतो, बरोबर हा. घेतो, काय टेन्शन नाही. हा. हो का? अरे अण्णा, अरे अण्णा, अण्णा साहेब या 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 अण्णा साहेब या 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 या. ए नीट घोषणा द्या, नीट चालवता की पळवता? कुठल्या घोषणा आहे त्या? नाही देतील हाय चांगलं दे. अरे अण्णा साहेबांचं, अण्णा साहेबांचं, अरे अण्णा साहेबांचं, बापरे! अण्णासाहेबांचा काय अण्णासाहेबांचा? आहे पुढं का आहे की ना? नुसतं अण्णासाहेबांचा? आहे. अरे अण्णा साहेबांचं. ए गप ए कुठं सकाळी केलेत का कार्यकर्ता? नवीन आहेत. हा? शिकवा आधी नीट त्यांना. हो हो हो. अण्णा साहेब या या या. राजपूत हे काय केवढ्यावर लावलंय? हात द्या. हा या. अण्णा मी हाय ना बघा. हाय का? कशा काळजी होय, करताय? ते तर झालं. सावकाश सावकाश बस. हा. अण्णा अण्णा या अंधारराव. अण्णा अण्णा या. असू द्या असू द्या. ओ छोटे साहेब या या. ओ मंदारराव काय करताय? इकडे या इकडे या या. मंदारराव नाही मॅन्डी बोला मॅन्डी.
त्यांची घोषणा द्या. आहे आहे. अरे बर्नीत आहे शेंगदाणा छोटा अण्णा छोटा बरणी ते शेंगदाणा छोटा अन्नाची ही घोषणा. राजपूत आधी 2 कवी नेमा, त्यांच्याकडनं घोषणा लिहून घ्या. यायला सकाळी तयार केले कार्यकर्ते आहेत. मंदारराव कळतंय का तुमच्या नावाच्या घोषणा चालू आहेत. मँडी बोला मँडी. काय पोरग निघालंय काय कळ ना. ऐको मंदारराव, तुमच्या नावाच्या घोषणा का चालू आहेत माहितीये का? आता आमचं चिरंजीव आमच्या जागी उभं राहायचं. नाही नाही आता नको, आता मी बसलोय उभे या ना बसवा. कसं करायचं सांगा राजपूत. अण्णा तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही आहे ना. हो छोटे साहेब, तुम्हाला उभं राहायचं म्हणजे इलेक्शनला उभं राहायचे. आता तुम्ही आहे ना अण्णांचे उत्तराधिकारी होणार आहे. हा म्हणजे त्यांची गादी तुमची होणार. नको नको मला त्यांची गादी नको, त्यांच्या गादी टेकून नाही टेकून. ओ मंदारराव ऐका, शांतपणे ऐका. काय बोलतो ते इथं डोसक्यात घालून घ्या. आता आपला जो हा पक्ष आहे जनसेवा पक्ष, त्याचा मी अध्यक्ष इतकी वर्ष. आज मी इथे घोषणा करणार आहे मीडिया समोर की मी रिटायर होतोय आणि माझ्या जागी अध्यक्ष मंदारराव असणार. म्हणजे मी अध्यक्ष असणार. हा म्हणजे मी लोणावळ्याच्या बंगल्यावर जाऊन पार्टी करायची. असं नसतंय मंदारराव. अध्यक्ष काय नुसतं लोणावळ्याला जाऊन पार्टी नसती करत. मग अजून काय करतो? थांबा की तुमचं काय चाललंय इथं? काहीतरी वेगळं चाललंय ना तुमचं काय मत आहे? गप्प बसा. तुम्ही काय वचन दिलं होतं मला लोणावळ्याला? तुम्ही म्हणले होते बाईसाहेबांचं महिला समितीचं अध्यक्षपद मला देणार म्हणून. इकडं तर सगळं घरच्यांकडेच द्यायला निघाल तुम्ही. करू देऊ, करू हळू. एवढं त्याला काय होतंय? बरं तुम्ही पण घरचेच आहे की? हा हो का? जा तिकडं. अण्णा राजपूत बाकी झाली का तयारी झाली का? झाली झाली. पत्रकारांना सांगितलेलं आहे. आणि काय इथे मोजके कार्यकर्ते आणि पत्रकार येतील. बाहेर कार्यकर्त्यांची झुंबड उडाली हो. म्हणजे एकदम माहोल झालाय. एकदम अशी बम गर्दी आहे. वा वा. सगळं आपण ठरल्याप्रमाणे करू. आणि छोटे साहेब तुम्ही फक्त आमच्या होला हो लावायचे बरं का. काय कशाला हो आधी हो बोलशील कशाला ते आधी ऐकून घे. बघा मंदारराव प्लान काय. आता मीडियाला बोलवलंय. मीडिया समोर मी सांगणार की आता हा अण्णा या जनसेवा पक्षाच्या अध्यक्षपदावर रिटायर्ड होतोय आणि माझी इच्छा आमच्या पक्षात घराणेशाहीला थारा नाही म्हणून सामान्य कार्यकर्त्याने अध्यक्ष व्हायचं. हे मी बोलल्यावर हे लोक सगळे त्याला नकार देणार. आम्ही म्हणणार की धाकटे साहेब हे उत्तराधिकारी झाले पाहिजे. हे बोललं मी बोललं नाही नाही आम्हाला घराणेशाही नकोय, सामान्य कार्यकर्ताच अध्यक्ष झाला पाहिजे. मग मी माझ्या गळ्याची शपथ घालणार अण्णांना आणि मग आपण सगळ्यांनी अण्णांना कन्व्हिन्स करायचं की जो कोणी अध्यक्ष होणार एक तर अण्णा होणार नाहीतर अण्णांचा वारसदार. दोघांपैकी कोणतरी एकच पाहिजे आम्हासनी. आणि मग कार्यकर्त्यांचा मान ठेवायचा म्हणून त्यांच्या इच्छे खातर मी तुम्हाला अध्यक्ष म्हणून डिक्लेअर करणार. असा प्लान आहे. कळलं का? डायरेक्ट करा ना, एवढं करायची काय गरज आहे? अहो मंदारराव ह्यालाच पॉलिटिक्स म्हणतात. म्हणजे करायचं जे आपल्याला हवं तेच, पण समोरच्यांना वाटलं पाहिजे आपण त्यांना पाहिजे ते केलंय. यायला सगळीकडे हसतंय. कशाला मारला सकाळी सकाळी? शिक लागल्याशिवाय मला काय होत नाही. आय अण्णासाहेब पत्रकार आले. अण्णासाहेब पत्रकार. अरे या 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 नमस्कार नमस्कार नमस्कार. विराज रेडी सगळं ओके? नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे उघडा खिडकी बघा वाकून मध्ये. मी आता आलो आहे जनसेवा पक्षाच्या कार्यालयामध्ये. इकडे बघा सगळ्यांची झुंबड उडालेली आहे, सगळ्यांमध्ये उत्साह आहे कारण पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब चिप्पाडे आज एक मोठा निर्णय घेणार आहेत. अण्णासाहेब म्हणजे काय सांगू, एक राज्यातलं मोठं नाव, मोठं व्यक्तिमत्व, लोकशाहीचे पुरस्कर्ते, ज्यांनी नेहमी घराणेशाहीला विरोध केला असे आमचे अण्णासाहेब. आणि मुख्य म्हणजे ते महिला सबलीकरणाचे विशेष पुरस्कर्ते आहेत असे आमचे अण्णासाहेब. अरे आपण बघू शकता इथे अण्णांचे चिरंजीव मंदार साहेब आलेले आहेत. मंदार साहेब पहिल्यांदाच लोकमंचावर आलेले आहेत. मंदार साहेब मंदार नाही मँडी बोला मँडी. पाहिलं का? मँडी साहेब म्हणजे एक निरागस असं व्यक्तिमत्व, सोज्वळ व्यक्तिमत्व असं मँडी साहेब. मँडी साहेब मला सांगा प्लीज बाईट. नको नको इकडे राहू दे तसं राहू दे. अण्णा तुमचा काय निर्णय आहे? आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत, प्लीज सांगा ना. नमस्कार नमस्कार महाबी पत्र नमस्कार.
काय आता हे जे निष्पक्ष पत्रकार आहेत त्यांनी जी आमच्यावर एवढी स्तुतिस्तुमनं उधळली आहेत आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. थँक्यू अण्णा साहेब. मी काय म्हणते मी माईक पकडते मला सवय आहे. चालतंय त्याला काय होतं. थोडंसं सवय. आता तुम्ही बघताय की 30 वर्ष झाली आमच्या जनसेवा पक्षाला. म्हणजे आमच्या सन्माननीय आजोबांनी या पक्षाची स्थापना केली त्यावेळी पक्षाचं एक तत्व ठरलं होतं काही झालं तरी पक्षात घराणेशाहीला थारा द्यायचा नाही आणि आमच्या आजोबांनी ते तत्व शेवटपर्यंत पाळलंय. मला सांगतो ज्यावेळी आजोबांनी या पक्षाची सूत्र आमच्या वडिलांच्या हातात दिली तेव्हा त्यांना एकच सांगितलं बाळा बाकी काय करू नको पण पक्षात घराणेशाहीला थारा देऊ नको. माझ्या बाबांनी पण ते पाहिलंय. आणि जेव्हा माझ्या वडिलांनी ह्या पक्षाची सूत्र माझ्या हातात दिली तेव्हा त्यांनी मला सांगितलं प्रसाद तुला भीक मागा लागली तर भीक माग पण आपल्या पक्षात घराणेशाहीला थारा देऊ नकोस. भिक्षून सांगितलं आज मीही ते तंतोतंत पाहतोय. पाहिलंय की नाही. आमच्या पक्षात आजोबा सन्माननीय बाबा आणि सन्माननीय मी कोणी आम्ही घराणेशाहीला थारा दिला नाही या ठिकाणी. पण आता हा अण्णा थकला. हल्ली वरचेवर थकतात. तुम्ही हे म्हणजे मॅडमना आणि कार्यकर्त्यांना हे म्हणायचंय की अण्णा आता समाजकार्य करता करता थकलाय पण अजून अण्णामध्ये उमेद आहे. म्हणून या ठिकाणी मी जे आहे ते असं आता ठरवलंय की बाबा बस झालं आता अध्यक्षपद सोडूया आणि मी सन्माननीय कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांच्यातल्या एकाने हे अध्यक्षपद आता स्वीकारावं अशी माझी नम्र विनंती. अरे नाही हो आपण पाहू शकता एका सामान्य कार्यकर्त्याला अण्णांनी घोषित केलेलं आहे. मोठ्या मनाचे अण्णा पाहिजे फक्त अण्णा त्यांना बोलायचं ना नाही पण मला पण तेच वाटतंय अण्णा तू पाहिजे ऐका काय नाही मी मला माफ करा. मी मंदाररावांना इथे मी अध्यक्ष डिक्लेअर करणार नाही. मला तुमच्या सामान्य कार्यकर्त्यांपैकीच कोणीतरी अध्यक्ष झालेलं पाहिजे. अण्णा आमचा काय संबंध आहे ओ नाही अरे आमच्या रक्तात नाही ना ते. नाही अण्णा मोठ्याने बोलतोय माफ करा मला पण आम्ही शेळी आहे ओ. आम्हाला कुठे वाघ करून राहिले तुम्ही. डरकाळ्या फोडायच्या टायमाला टपटप लेंड्या टाकू आम्ही. अरे आपल्या पक्षाचा अध्यक्ष काय लेंडी पाडू पाहिजे का तुम्हाला. नाही मोठ्याने बोलतोय माफ करा मला पण तुमचा वारस तो पक्षाचा वारस. अण्णा तुमचा वारस बसडा आला पाहिजे. शामराव मी मंदाररावांना इथे अध्यक्ष करणार नाही. शेवटी काय अण्णांनी मुलालाच पुढे पुढे केलं असंच लोक म्हणतील ना. आता लोकच ती काय कळतंय लोकांनी फक्त तुम्हाला त्यांच्या कामासाठी गल्ली बोळात सकाळी दुपारी फिरताना बघितलंय पण रात्रीच्या वेळी बेडवर कूस बदलताना तळमळताना मी एकटीने बघितलंय. लोणावळ्यात कित्येक रात्री मी एकटीने. ब्रेकिंग न्यूज महिला सबलीकरण अण्णांनी हे कुठं बोलताय नाही बोलायचं तर कुठं बोलताय तुम्ही का बसणार नाही. हे तसं नाही ते म्हणजे मॅडमचं म्हणणं आहे की त्यांनी म्हणजे त्यांचं व्याकरण चुकलंय म्हणून अर्थ चुकतोय पण त्यांच्या भावना समजून घ्या. अरे आता आमच्या भावना लक्षात घ्या ना. अण्णा तुम्ही जर छोट्या साहेबांना पक्षाध्यक्ष नाही केलं तर इथे अंगावर रॉकेल ओतून मी स्वतःला पेटवून घेईन. त्यांना कळत नाहीये. तुम्ही थांबा तुम्ही बोला. मी ठरवलंय मी तर अण्णांसाठी कधी पिंप पेटेन. काय बोलताय कशाला बोलताय. कार्यकर्त्यांनी इकडे बोला ठरवा आता मग आम्ही सगळे पेटू नाही तर रॉकेल आणणार आहे रॉकेल आणणार. कार्यकर्ता पेटून घ्यायची भाषा करतात. थांबा अण्णा बोला. अण्णा यावर तुमचं काय म्हणणं आहे. अण्णा बोला. अण्णा हसू नका बोला. अण्णा रडतायत. अण्णा निशब्द झाले आहेत. पान फुटलंय. अण्णा सांगा काय म्हणाले यावर. काय बोलू याच्यावर. कार्यकर्त्यांचं प्रेम मला नाही बोलत. इमोशनल झाले अण्णा. निष्ठावान अण्णा
एक कार्यकर्ता त्यांना अध्यक्ष करायचं आहे काय झालं माझा निष्ठावान कार्यकर्ता अण्णा काय झालं हा एक माझा निष्ठावान कार्यकर्त्याने पाय पकडलाय, पायात घुस बरं. नाही थांब, हे लांब ठेव. काय झालं अण्णा हा एक आमचा निष्ठावान कार्यकर्ता आहे माने. अण्णा म्हणजे तुम्हाला सांगतो ह्याच्यासाठी जीव की प्राण, म्हणजे ह्याचा माझ्यासाठी तो असतो माझ्यासाठी सगळीकडे. आमचा आहे तो, माझाच आहे तो. अण्णा अण्णा मी तुमच्यासाठी जीव देऊ शकतो अण्णा. मी तुमच्यासाठी जीव घेऊ पण शकतो अण्णा. होय ना अण्णा अण्णा का रडताय तुम्ही? ऐक ना हे सांगा ना मला काय रडताय तुम्ही? माने 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 अण्णांना पाडाल पाडाल अण्णांना. कोण पाडल? नाही पाडलच नाही. कोण उभा आहे विरोधात? अण्णा पडू शकत नाहीत. आजपर्यंत अण्णा पडलेले नाहीत, आज पण पडणार नाही. अण्णा का रडताय तुम्ही? काय बघितलं कार्यकर्ते अण्णा अण्णा रडू नका. कुणी रडवलं? नाही कुणी रडवलं? अण्णा कुणी रडवलं? काय माने इथे वेगळं चाललंय. मेला ती होता अण्णा तू मेला ती होता. कुणी रडवलं? माने माने नाही तो कोण सख्या बापाचा असेल ना त्यानं माझ्या पुढे यायचंय. ऐका माने अण्णांना कुणी रडवलं? माने नाही त्याच्या नाडगी हात. माने ऐका माने 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 पडतील अण्णा पडतील. ऐका तेच सांगते माने. मी तुमच्या डोळ्यात नाही मी तर सोडणार. माने तुम्ही मला मी बोलायला द्या. मी तुमच्या डोळ्यात तुम्ही गप्प बसा. माने गप्प आता लागलं का हो? लागलं बघू पण कुठं लागलं? आपण बघू शकतो मानेंनी अण्णांचा बाईट घेतलेला आहे. आपण बघू शकतो माने. माझा हात आहे. अरे बाबा तू एक तर अर्ध्यात नाही. तो तुझ्या घराचं काम चाललंय तिकडे असतोच अर्धा वेळ. गप राहा ना. काय चाललंय माने ऐकून घ्या ते. ऐकून घ्या माझं काय झालंय मी सांगतो तुम्हाला. बघा काय आहे इथे ना आता माने आपल्या पक्षाचा अध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. माझं म्हणणं असं होतं की आमच्या घराण्यात सन्माननीय आजोबांनी सन्माननीय बाबांनी सन्माननीय मी कोणी घराण्याशाहीला थारा दिला नाही. तर माझं म्हणणं आहे सामान्य कार्यकर्त्याने इथे अध्यक्ष व्हावं. हे नाही बोलतायत. हे बोलतात मंदाररावांना करा आणि मला ते पटलेलं नाहीये. मला मंदाररावांना अध्यक्ष करायचं नाही. फायनल आहे. मला नाही करायचं. अण्णांना मंदारराव नको आहेत. अण्णांना सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून पाहिजे. फायनल रे. फायनल 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 म्हणजे फायनल म्हणजे माने इकडे या. मला सांगा अण्णा तुम्हाला सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून पाहिजे. हो म्हणले अण्णा. हो म्हणले फायनल. अण्णा हो म्हणले फायनल. तुम्हाला मंदारराव नको आहेत. ऐका नाही म्हणजे हे नाही तसं हे नाही. ऐका म्हणजे नाही म्हणले अण्णा. अण्णा नाही म्हणले मंदारराव नको. फायनल फायनल. माने बघा येतो का प्रिया? ऐकून घ्या ऐकून घ्या ना थोडस. हे बघा माने अण्णा म्हटलं की सामान्य कार्यकर्ता पक्षाध्यक्ष झाला पाहिजे म्हटले. पण कुठल्या कार्यकर्त्यात एवढी ताकद आहे हो? आऊच मी नाही. तुम्ही अण्णांची खास आहे की नाही? आहे ना. तुम्ही पक्षनिष्ठ आहे की नाही? आहे त्यात काय. तुम्ही पक्षासाठी जिजावली की नाही? खूप जिजवली. मग तुम्हीच वाकी. मी माने दमदाटी करू. अण्णा यावर तुमचं काय म्हणणं आहे? अण्णा तुमचं काय म्हणणं आहे? ऐका हे बघ काय मला आवडलं असतं. म्हणजे राजपूत अध्यक्ष झाले असतं मला आवडलं असतं. पण राजपूतच तयार नाही त्याला काय करणार. मला चालेल. म्हणजे अण्णांची खूप इच्छा असेल ना तर मी पक्षाध्यक्ष व्हायला तयार आहे. आपण बघू शकतो अण्णांनी एका कार्यकर्त्याला अध्यक्ष केलेला आहे. मोठ्या नाही थांबा अजून हे चाललंय ना.
महिला समिती अध्यक्ष कोण होणार? पण ती तर माझी मम्मी आहे ना. नाही नाही मंदार साहेब, मम्मी नाही चालणार आता. मम्मी नाही चालणार. अण्णांचा घराणेशाहीला विरोध आहे ना. तिला असू द्या हो. विरोध तुम्ही म्हणला ना अण्णा. मग तुम्ही व्हा ना महिला समितीचे अध्यक्ष, तुम्ही व्हा मॅडम, तुम्ही व्हा. अण्णांना तर तेच पाहिजे होतं होय ना अण्णा? हा? हो 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 अण्णा हो. आणि या मॅडम आहेत आजच्या पक्षाच्या महिला समिती अध्यक्ष. टाळ्या. नाही नाही, ऐका ना, हे बरोबर आहे. असू द्या, असू द्या. आपण जाऊयात आपल्या पक्षाच्या नव्या अध्यक्षांकडे. शामराव, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला तुमची नेमणूक झालेली आहे, अण्णांनी अगदी मोठ्या मनानं केलेली आहे. प्लीज सांगा ना काहीतरी. नाही नाही, माझी काही इच्छा नव्हती बुवा, पण असं छातीवर दगड ठेवून अण्णांच्या इच्छे खातर मी पक्षाध्यक्ष झालेलो आहे. पण अण्णांचा आशीर्वाद मला पाहिजे, अण्णांचं मार्गदर्शन मला पाहिजे. अण्णा अण्णा आशीर्वाद द्या अण्णा. अण्णाने भरभरून असा आशीर्वाद दिलेला आहे. माझी अशी इच्छा आहे बाबा की इथे मी टी व्हीवर सगळ्यांना सांगू इच्छितो की मार्गदर्शन समितीत अण्णांची आता मी नियुक्ती करतो आणि त्यांचा पक्षीय सेवक म्हणून माने यांना नियुक्त करतो. आणि जी बाकीची कार्यकारिणी आहे ती आपण कार्यकर्त्यांमध्ये जाऊन करू. अरे अरे बघत काय म्हटलं, आता मी पक्षाचा अध्यक्ष, घोषणा द्या जरा माझ्या नावाने. अरे एकच भाऊ, एकच भाऊ. श्याम भाऊ लक्षात आलेले आहे. अण्णांनी मोकळ्या मनानं त्यांना अध्यक्ष केलेलं आहे. आपण बाहेर बघूयात ते काय करतात. चला आपण कार्यकर्त्यांना भेटूयात. या सगळे बाहेर या. एकच भाऊ, श्याम भाऊ, श्याम भाऊ. एकच भाऊ, एकच भाऊ. श्याम भाऊ, श्याम भाऊ. एकच भाऊ, एकच भाऊ. श्याम भाऊ, श्याम भाऊ. झालं नाही तुमच्या मनासारखं, झालं नाही मनासारखं तुमच्या. चला त्याच्या आईला लोणावळ्याला आता. येऊ बी घ्या. अहो तुमचाच आहे मी, मारा मला आता. त्या आईला येडा आहे, कुठं कार्य करताय? येडा आहे का तू? लय भारी, एक नंबर ट्विस्ट होता. या जनसेवेने आमची खूप हास्यसेवा केली. बहारदार. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा. अमोल पाटील आणि अभिजित पवारांसाठी एकदा टाळ्या. अप्रतिम संकल्पना होती आणि त्यातला अंडरकरंट मला फार भावला की सामान्य कार्यकर्त्याला हलक्यात घेऊ नका. सामान्य कार्यकर्ता खुर्चीची उलथापालत करू शकतो. टांगा पलटी घोडे फरार. सुपर्ब, मस्त कॉन्सेप्ट होती आणि अति उत्तम असा सांघिक परफॉर्मन्स होता. सगळ्यांची बेरिंग अप्रतिम. पशा मस्त, रसिका कमाल मस्त. 2-3च जागा होत्या पण त्या इतक्या नजाकतीने काढल्या असतो की क्या बात आहे. वा वा वा. समीर मस्त बेरिंग होतं, वेगळं बेरिंग होतं, वेगळं अटेम्प्ट होता, मजा आली. श्याम्या, मंदार, दत्तू फॅन्टॅस्टिक. सावत्या कहर कहर. म्हणजे ॲक्च्युली टांगा पलटी घोडे फरार. तू आल्यानंतर रापकन ज्या पद्धतीने फिरलं स्किट, वा 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 बहारदार. आणि त्या उत्साहामध्ये किंवा त्या एनर्जीमध्ये त्या कार्यकर्त्याचा सच्चेपणा कुठे गेला नाही, याच्यासाठी तुझं कौतुक. ती गंमत कायम ठेवलीस तू, मेंटेन ठेवली, मजा आली. सई. अशीच एनर्जी होती अख्ख्या परफॉर्मन्सची. सावत्या, तू म्हणजे तू आलास आणि सीन चेंज झाला कडक. मला फार आवडलं तुझं कॅरेक्टर. लिहिलेलं पण छान होतं, त्याचा फ्लो पण छान होता, तू केलंस पण मस्त. खूप मजा आली. सगळ्यांची साथ उत्तम, कडक, मजा आली. थँक्यू थँक्यू सर.